हॅलो, माईक चेक, 1 2 3, माईक चेक. स्तुती करतो प्रभूची. देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत. जे प्रभूला पसंत पडलं किंवा जे आवडतं ते आज संध्याकाळच्या समयी आम्ही प्रभूला अर्पण केलेलं आहे. प्रभू आमच्यामध्ये यावं, त्याच्या उपस्थितीने आम्ही भरावं, यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे. आणि बायबलमध्ये जे सांगितलं गेलं की माझे उपासक माझी उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं करतील. आज सकाळी पण सकाळच्या सेशन मध्ये जे आत्मिक जीवनातले 4 टप्पे आम्ही पाहिले, त्यामध्ये त्या 3ऱ्या टप्प्याकडे आम्ही येतो. तर यरीहो म्हणजे सुगंधाचं ठिकाण. अलिशा आणि एलिया आता दोघं एकमेकापासून विभक्त होणार आहे. आणि एलिया अलिशाला विचारतो की मी आता जाणार आहे, लोकांतरी जाणार आहे, माझं या ठिकाणचा प्रवास संपलेला आहे, पण जाण्यापूर्वी तुला नेमकं माझ्याकडनं काय अपेक्षा आहे. त्याच अलिशा सांगतो की आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे. परंतु या दुप्पट वाट्याकडं किंवा दुप्पट अभिषेकाकडं नेत असताना त्यानं 3ऱ्या टप्प्याकडं म्हणजे यरीहोकडं त्याला आणलं, यरीहोकडं आणलं. आणि यरीहो या शब्दाचा अर्थच आहे सुगंधाचं ठिकाण. जोपर्यंत सुगंध नाही तोपर्यंत दुप्पट अभिषेकाची अपेक्षा तुम्ही करू नका. जेव्हा प्रार्थनेचा आराधनेचा धूप सुगंधाप्रमाणे आम्ही परमेश्वरासमोर सादर करतो. आम्ही पाहतो की नोहा सुद्धा तारवातनं बाहेर आला. 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला, मग 12 वाहिला आणि सर्व काही शांत झालं, निवांत झालं. नोहा तारवातनं बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर त्यानं पहिलं काम काय जर केलं असेल, वेदी बांधली आणि त्या वेदीवरती शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी यांचं अर्पण केलं. आणि असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, परमेश्वरानं त्याचा सुवास घेतला आणि नोहाशी एक करार केला. कोणता करार माहिती का? इथून पुढं मानव जातीचा नाश मी पाण्याच्या द्वारे करणार नाही. सुगंधामध्ये एवढी ताकद आहे. एक उत्तम उपासना, एक उत्तम आराधना ही सुवासाप्रमाणे. ज्या व्यक्तीला उत्तम उपासना उत्तम आराधना जमती ना, त्याच्याशी देवाचं कव्हनेंट आहे, त्याचे करार आहे. कोणता करार? तुझ्या जीवनावरती मी कुठल्याही प्रकारचे शाप पाठवणार नाही, हा देवाचा करार आहे. तितकी महत्वाची ती उपासना, तितकी महत्वाची ती आराधना. परंतु कित्येक वेळा वाईट वाटतं की बऱ्याच सभांमध्ये ज्या सभेत जातो त्यावेळेस कळतं, गाणे किंवा वर्शिप जी चाललेली आहे ती लोकांना येण्यासाठी, म्हणजे त्यांनी सोयीस्करपणे यायला पाहिजे आणि मग प्रचार व्हायला पाहिजे. आणि मग लोक शेवटी ते वचन ऐकून घरी जाताना म्हणतात फार आशीर्वादित मीटिंग झाली. मुळीच आशीर्वादित झाली नाही. अहो, आशीर्वाद येणारच कसे? जोपर्यंत तुम्ही स्तुती आराधना धन्यवाद देवाला देत नाही तोपर्यंत आशीर्वाद कधीच मोकळे होऊ शकत नाही. मी आभार मानतो प्रभूचे. एक तरुण भाऊ ज्यानं अतिशय चांगली उपासना सादर केली आणि मुलं त्यांच्यामध्ये एक नवीन जोश भरला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आराधनेचा धूप प्रभूला सादर करायचा आहे. प्रभू त्यांना भरपूर आशीर्वाद देऊ, अधिक सेवा त्यांची फलद्रूप करू. आज आता हे सगळं चालू आहे. परमेश्वराची उपस्थिती आमच्यामध्ये निर्माण झाली. परंतु जेव्हा देव त्याच्या लोकांमध्ये उतरून येतो, असं शास्त्रामध्ये लिहिलं, जेव्हा जेव्हा परमेश्वरानं आपलं अस्तित्व दाखवलं. जसं मोशे 40 वर्ष मेंढर चालत होता आणि तो एका पर्वताजवळ आला आणि त्या पर्वताजवळ आल्याबरोबर तो डोंगर चढला. त्यांनी पाहिलं की एक जळतं झुडूप आहे आणि त्या झुडपामध्ये त्यानं प्रकाश पाहिला, अग्नी पाहिली आणि तो त्या पर्वतावरती चढला आणि परमेश्वर झुडपातनं त्याच्याशी बोलायला लागला. आणि बोलता बोलता देवाने त्याला सांगितलं, दर्शन दिल्यावरती ज्या पर्वतावर तो उभा आहे ती भूमी पवित्र आहे. आपल्या पायातल्या वाहना काढ, कारण जिथं माझं अस्तित्व आहे तिथं तुझ्या वाहनांची कुठल्याही प्रकारची गरज नाही. म्हणजे तुला तुझ्या पायातल्या वाहनात काढाव्या लागणार. म्हणजे देव जिथं येतो ना, दर्शन दिल्याबरोबर
देवाचं काम काय, तर आम्हाला शुद्ध करणं, आम्हाला प्युअर करणं, आमच्यामधलं करेक्शन आमच्यामध्ये करणं, ज्या चुकीच्या गोष्टी त्या आमच्यातनं काढून टाकण्यासाठी देवाचं अस्तित्व आहे. बरं, नुसतंच देव करेक्शन करतो का? देवाला फक्त तुम्हाला दोषच द्यायला आवडतात का? पण नुसता देव आम्हाला भेटल्यावर आमच्या चुकाच आम्हाला सांगतो का? आणि कधी कधी आम्हाला त्या चुका आवडत नाही. चुका सांगितलेल्या त्या गोष्टीचा आम्हाला राग येतो. बऱ्याच वेळा लोकांमध्ये एखादा पालक, एखादा प्रीचर जर त्यांना लोकांना चुका सांगायला लागल्या तर ते म्हणतात नाही, असला उपदेश आम्हाला नको आहे. मग ते जग सुद्धा बदलतील का? तर चुका दाखवू नका. मग देव नुसत्या चुका दाखवतो का? दोन गोष्टी देव करतो. एक, चुका दाखवण्याचं काम करतो, आणि जेव्हा तुम्ही तुमच्यातल्या चुका बाजूला करता तेव्हा देव जे आशीर्वाद तुमच्यासाठी राखून ठेवले ते आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे करत असतो. म्हणजे देवाला तुम्हाला आशीर्वाद पण द्यायचे. परंतु प्रश्न असा आहे की खरंच मला येशू भेटला का? आज माझा विषयच तो आहे. जीवनाचा खरा अर्थ फक्त येशूच देतो. म्हणजे तुमच्या जीवनाला जर खरा अर्थ निर्माण व्हायला पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं काय जगण्यामध्ये अर्थ नाही, एवढं टेन्शन आहे, एवढा तणाव आहे, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहेत, फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि पुष्कळ लोक ज्यावेळेस जीवनाचा अर्थ निघून जातात दोन गोष्टी करतात. एक, व्यसन, आणि दुसरी गोष्ट, व्यसन करून सुद्धा त्यांना जीवनाचा अर्थ सापडला नाही तर त्यानंतर ते सुसाईड करतात. दोनच गोष्टी आहेत. एक तर व्यसनाचा आधार घ्यायचा आणि टाकाऊ जीवन जगायचं, ज्याला किंमत नाही, ज्याला कुठला अर्थ नाही, लोकांसाठी एक प्रॉब्लेम बनून जातं ते जीवन. आणि दुसरं गोष्ट, परिस्थितीचा सामना करू शकत नाही आणि म्हणून आम्ही काय करतो माहिती का, तर आम्ही सुसाईड किंवा आत्महत्या हा मार्ग निवडतो. परंतु दोन्ही गोष्टी तुम्हाला नरकाकडे घेऊन जाणार आहे. व्यसन नरकाकडे नेणार. कुठल्याही व्यसनाधीन व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. कारण बायबल सांगतं या शरीरासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती किंमत चुकवलेली आहे. हे आमच्या मालकीचं नाहीये, याच्यावरती आमचा हक्क नाहीये. त्याने किंमत चुकवली. या शरीराला दंड मिळू नये, या शरीराला ताडण होऊ नये म्हणून क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्तानं हे शरीर त्या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. मग आता आमच्या शरीराला आणि अशा पद्धतीने, चुकीच्या पद्धतीनं कसं काय जगाला समर्पित करू शकतो? म्हणजे आम्हाला यातनं बाहेर पडलं पाहिजे. मग कसं बाहेर पडणार आहे? आणि तुमच्या जीवनामध्ये येशू आला तर कसा अर्थ निर्माण होणार आहे ते आम्ही वाचणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 11 पासून 16 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 11 पासून 16 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 11 ते 16 वचन. विधवेचा मुलगा नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोचला. तेव्हा पहा कोण एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळ आला. तो तिला म्हणाला रडू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांस भय वाटलं व ते देवाला गौरवित म्हणाले आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. जीवनाला खरा अर्थ प्राप्त होण्यासाठी येशू आमच्या जीवनामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे. नाईन या शब्दाचा अर्थ आहे आनंद. ज्या गावामध्ये येशूने प्रवेश केला त्या गावाचं नाव होतं आनंद. परंतु गावामध्ये येशूने प्रवेश केल्याबरोबर त्याच्या नजरेला काय असलं? सगळं दुःखच आहे. त्या बाईचा मुलगा मेलेला, त्या बाईचा नवरा मेलेला. नाव तिचं आनंद गाव. ज्या गावात ती राहत होती त्या गावामध्ये, त्या गावाचं वैशिष्ट्य, त्या गावाचं नाव आनंद आहे. पण
अशा परिस्थितीमध्ये त्या गावाला खरा अर्थ नव्हताच, नुसतं नावच त्याचा आनंद आहे. आमच्या मराठीमध्ये पण एक म्हण आहे का नाही, नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा. नाव असतं सोनूबाई, पण जर तिच्याकडे पाहिलं ना तर तिच्या अंगावर सोनं नसतं, पण सगळं तांब्या पितळाचं तो जो आणि कडा तिच्या हातामध्ये असतो. तसं आमचं नाव ख्रिस्ती आहे, पण ख्रिस्ताचा कोणताच अनुभव आमच्यामध्ये नाही हो. नावाला फक्त ख्रिस्ती अनुभव. बायबल सांगतं अब्रामाला देव म्हटला तू आशीर्वादित आहे, पण आम्ही आशीर्वादित नाही ना. आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलंय, प्रभूला स्वीकारलंय. अब्रामानं जसं आपलं गाव, आपलं गणगोत, आपले देश, आपले नातेवाईक सगळं व्यवसाय त्यानं सोडला आणि प्रभूच्या मागे चालला, तर प्रभूनं 12व्या अध्यायामध्ये तो निघाला, 13व्या अध्यायामध्ये तो समृद्ध झाला. का तर तो प्रभूच्या मागे चाललेला आहे. आमची समृद्धी कुठे आहे? येशू ख्रिस्ताला स्वीकारल्याबरोबर, जिवंत देवाला स्वीकारल्याबरोबर आम्ही समृद्ध व्हायला पाहिजे, आम्ही आनंदी व्हायला पाहिजे, आमच्याकडे भरपुरी असली पाहिजे. पण आज जर आमची परिस्थिती बघितली तर तुम्ही आज संध्याकाळी इथे येण्याचं कारण काय? मला माहितीये की जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जाईल तुमच्या जीवनामध्ये कमी पण घालवण्यासाठी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, त्यास तुम्ही पुष्कळ लोक पुढे याल, का तर तुमचं कमी पण गेलं पाहिजे. आणि मग पुष्कळ लोक काय सांगतात, आम्ही अमक्याच्या सभेमध्ये गेलो, त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली, तरी पण आमच्या जीवनामध्ये असणारी कमतरता गेली नाही. मला लेकरू मिळालं नाही, माझ्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, माझे आर्थिक प्रश्न सुटलेले नाहीये. आता प्रश्न असा आहे, तुम्ही वक्त्याला भेटला, पण मला तुम्हाला सांगू द्या, वक्त्याला भेटण्यापेक्षा येशूला भेटणं फार गरजेचं आहे. येशू भेटला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती प्रवेश करतो, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती प्रवेश करतो ना, त्यावेळेस तुमचे प्रश्न आहे तसेच राहतात. बस त्या गावामध्ये, नाईन गावामध्ये प्रवेश केल्यावर असं लिहिलं, खांदेकरी त्या मनुष्याला आपल्या खांद्यावरती घेऊन चाललेले होते. माणसं फक्त खांद्यावर नेण्यासाठी आहेत, या तिरडीवरती नेण्यासाठी माणसं तुमच्या बरोबर आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्त तिरडीवर ठेवत नाही, तिरडीवरून तुम्हाला बाहेर काढून एक सुंदर अलौकिक जीवन देत असतो. प्रियांनो, ते अलौकिक जीवन पाहिजे. कसं येणार आहे ते? कसं तुमच्या नावाला एक चांगल्या प्रकारचा अर्थ प्राप्त होणार? येशू आल्याशिवाय घडू शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा येशू येतो ना, त्यावेळेस सगळं रडणं थांबलं जातं. ते लोक रडत होते, आजही आम्ही रडत आहोत, आमच्या परिवारासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या आर्थिक प्रश्नासाठी, आमच्या रोगासाठी, आमच्या व्याधी विकारासाठी. परंतु आम्हाला कळत नाही नेमकं काय करावं. नाईन गावामध्ये येशूतनं प्रवेश करण्याचं कारण काय? त्या गावाला खरा अर्थ प्राप्त व्हावा. देवाचे प्रिय लोको, आज रात्री तुमच्या परिवाराला, तुमच्या जीवनाला, तुमच्या तारुण्याला, तुमच्या बिझनेसला, सगळ्याला खरा अर्थ प्राप्त होणं गरजेचं आहे. तुमच्या बरोबर जिवंत देव आहे. ज्या देवानं सृष्टी निर्माण केली, ज्या देवानं तुमचा परिवार निर्माण केला, ज्या देवानं तुमच्या परिवाराची रचना केली, ज्या देवानं तुम्हाला बोलवलं, वेगळं केलं, त्या देवाला तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, हा आमचा देव कथा कादंबरीतला देव नाही, हा वास्तवातला देव आहे. प्रियानो, ज्याच्या संबंधानं म्हटलं तो आहे, तो असणार आणि तो युगानुयुग असणार आहे. तो कधी न बदलणारा देव आहे, तो न बदलणारा परमेश्वर आहे. परंतु आज रात्री हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. काय येशू आमच्या घरामध्ये आला? येशू आमच्या गावामध्ये आला का? येशू आमच्या परिवारामध्ये आला का? येशू आमच्या मंडळीमध्ये आला का? देवाची मंडळी, या मंडळी संबंधानं सांगितलं. पेत्राला एक प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने विचारला, पेत्रा, लोक मला काय समजतात रे? शिष्यांना विचारलं, पण बाकीचे शिष्य गप्प बसले, त्यांनी नाही डिक्लेरेशन दिलं काय समजतात. मग पेत्र म्हटला, कोणी म्हणता आपण येशया, कोणी म्हणता आपण इर्माया आहे, कोणी आपण म्हणतो आपण मोशे, कोणी म्हणता आपण संदेश त्यापैकी एक आहे. बरं जाऊ दे, लोकांचं सोडून दे, तुझं मत काय? तू माझ्यासाठी तुझ्या डोक्यामध्ये काय विचार आहे? तुम्ही म्हटला तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. एकच वाक्य. आणि तो त्याला काय म्हटला, हे कोणी माणसानं तुला प्रगट केलं रे, तर स्वर्गातल्या देवानं तुला प्रगट पडलं. काय प्रगट केलं? तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि तो म्हटला, याच एका स्टेटमेंटमुळे, याच एका वाक्यामुळे 12 शिष्य आहेत, 12 शिष्यांमध्ये एकाला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त मंडळी संबंधीचं बोलत नाही, चर्च संबंधाचं बोलत नाही. पण पेत्राला तो काय म्हटला माहिती का? या खडकावरती मी आपली मंडळी रचेल आणि अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढे काही चालणार नाही. कोणतं स्टेटमेंट, कोणतं वाक्य? तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. आज
तेच आमचं मत, आमचे विचार, आमच्या मुखातले शब्द असले पाहिजे. कोणते शब्द? या जगामध्ये जिवंत देवाचा पुत्र फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे, बाकी कोणी नाही प्रिया. आणि जेव्हा या तत्वावरती, या सिद्धांतावरती मंडळी रचली जाती, तेव्हा त्या मंडळीमध्ये अधोलोकाच्या द्वाराचं काही चालत नाही. अधोलोकांनी तर द्वार उघडलेलेच आहे, सैतानानं द्वार उघडलेलं आहे, तो गिळायला बसलेला आहे. बायबल सांगतो कोणाला खावं कोणाला गिळा म्हणून तो टपलेला आहे. मग कोणाला गिळतो तो? ज्याला ख्रिस्ताचं सामर्थ्य प्रगट झालेलं नाही, त्याच्या जिवंतपणाची खात्री पटलेली नाहीये. पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताला एक संदेष्टा मानत आहे. काही लोक म्हणतात नाही, नुसता तो चमत्कार करणार. आज आम्ही सुद्धा येशूकडे पाहताना जर बऱ्याच लोकांची अपेक्षा आम्ही पाहिली की येशू कोण आहे, कोण आहे येशू ख्रिस्त? कोणी म्हणतं मरियमचा पुत्र आहे, कोणी म्हणतं प्रॉफिट आहे, कोणी म्हणतं संदेष्टा आहे तो. अहो, जर प्रॉफिट, संदेष्टा आणि तुम्हाला मरियमचा पुत्र इथपर्यंत तुम्ही त्याच्याकडे पाहिलं, मग त्याचं सामर्थ्य कसं प्रगट होणार आहे? कानागावात ती समस्या तीच होती. मरियेचा पुत्र म्हणून त्यांनी त्याला बोलवलं आणि मरियेकडे गेले आणि सांगितलं द्राक्षरस संपला. येशू म्हटलं द्राक्षरस तोपर्यंत मी प्रगट करणार नाही जोपर्यंत मी कोण आहे तुम्हाला प्रगट होणार नाही. देवाचे प्रिय लोको, आज रात्री ख्रिस्ताचा गुण तुम्हाला प्रगट व्हायला पाहिजे. तो मसीहा आणि तो तारणार आहे, दुसरं कोणाकडे तारण नाही. कोणी तुम्हाला तारण देऊ शकत नाही. कोणता पाळक, कोणता बिशप, कोणता फादर तुम्हाला तारण देणार नाही. पण खात्रीशीर प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणाचा मार्ग आहे. त्याच्याद्वारेच तुमच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होणार. अन्यथा तुम्ही एका मृत मंडळीचे भाग बनणार आहात, ज्या मंडळीमध्ये कुठली पावर नाही, सामर्थ्य नाही. आणि लक्षात ठेवा, अधोलोकाचं द्वार त्या मंडळीसाठी, त्या चर्चसाठी उघडलं जातं ज्या मंडळीला ख्रिस्ताचं सामर्थ्य प्रगट होत नसतं. एकदा ख्रिस्ताचं सामर्थ्य प्रगट झालं ना आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणी समजलं ना, तुमच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होणार आहे. येशू ख्रिस्तानं त्या नाईन गावामध्ये प्रवेश केला. आज रात्री आमच्या घरात, आमच्या मंडळीमध्ये त्यांनी प्रवेश केला पाहिजे. का लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे? का लोकांमध्ये समस्या आहे? आणि समस्येसाठी तुम्ही कोणाची वाट पाहता? तुम्हाला वाटतं कोणीतरी येईल आम्हाला प्रश्नातनं बाहेर काढेल. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणत्या व्यक्तीमध्ये तुम्हाला बाहेर काढण्याची ताकद नाही, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याने उघडलं त्याला बंद करण्याची ताकद सुद्धा जगामध्ये कोणाकडे नाही. आणि उघडण्याची ताकद फक्त येशू ख्रिस्ताकडे, बाकी कोणाकडेच नाहीये. तुमच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे, आनंद यायला पाहिजे. त्या नाईन गावामध्ये त्या बाईचा आनंद निघून गेलेला आहे, तिचा मुलगा मेलेला आहे. आज रात्री अशाच पद्धतीनं तुमचे अनेक आशीर्वाद वृत्त झालेले असते, ते जिवंत व्हायला तयार नाही. तिरडीवरती आहेत, चालले तिरडीवरती लोक घेऊन, तुमच्या समोर तुमचे आशीर्वाद निघून चाललेले आहेत. वांसपणा एक शाप आहे, बाळक निघून गेलेला आहे. लेकरं तुम्हाला होत नाही, संतान होत नाही. आर्थिक प्रश्न, कर्जामध्ये तुम्ही अडकलेले आहात. कोण तुम्हाला त्यातनं बाहेर काढणार आहे? कोण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे? का तुमच्या जीवनाचा आनंद निघून गेलेला आहे? खरा अर्थ तुम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. काम देऊ नये का? जेव्हा तुम्ही देवाच्या मागे चालता, येशूच्या मागे तुम्ही चालता, येशूच्या मागे चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातली समस्या 100% तो सोडवतो. प्रियानो, डोंगरावरती एवढे लोक भुकेले ताणेले होऊन त्या ठिकाणामध्ये बसलेले होते. शिष्याला तो सांगतो की तुम्ही यांना भाकरी द्या. शिष्य कैफियत येऊन आले, हे लोक गेली 3 दिवस आपल्या मागे फिरत आहे, यांनी भाकरी पण नाही खाल्ल्या, जेवले पण नाही. त्या शिशू त्यांना म्हणतो यांना भाकरी तुम्ही द्या. आणि मग आम्ही पाहतो की ते म्हणतात आपल्याकडं एवढ्या भाकरी नाही, आम्ही जर पैसे जमा केले तर एवढ्या भाकरी येणार नाही. 5000 पुरुष आहेत, स्त्रिया वेगळी, लेकरं वेगळी, एवढ्या लोकांना कुठून आम्ही भाकरी देणार आहे? आता पहा, हे जे वाक्य, हे जे विधान त्या ठिकाणात केलं, ते म्हणतात आम्ही यांना भाकरी देऊ शकत नाही. याचं कारण काय माहिती का? येशूला हे पण दाखवायचं होतं, माझ्या बरोबरचे शिष्य हे तुमच्या गरजा भागू शकणार नाही. तुमची गरज भागवण्याची ताकद फक्त माझ्यामध्ये आहे. जे तुमच्याकडे आहे ना, याच्यानं तुमची गरज भागणार नाही. आता विचार करा, 200 रुपयाच्या भाकरी आणल्या असत्या ना तर पुरल्या असत्या का? कारण येशूनं 5 भाकरी 2 मासे घेऊन 5000 लोकांना तृप्त केलं. मग त्या असणाऱ्या शिष्यांच्या 200 रुपयाच्या भाकरीनं एवढे लोक तृप्त झाले नसते का? पण प्रभूला दाखवायचं होतं, अरे तुमचं जे आहे ना त्याच्यात पावर नाही, पावर तर फक्त माझ्याकडे. जे मी घेईल आणि त्या छोट्याशा मुलाच्या 5 भाकरी 2 मासे घेईल, पण एवढ्या लोकांना मी तृप्त करेल. का? तर खरं जीवनाचा स्रोत माझ्याकडे आहे. काम देऊ नाही का? जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येशू प्रवेश करतो त्यास तुमची कमतरता जातीच, जायलाच पाहिजे. येशू जर तुमच्याकडे, कमतरता गेलीच पाहिजे. कसं कमतरता तुम्ही घेऊन जीवन जगू शकता? काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे येशू नाही किंवा मी येशूला ओळखलं नाही, 2च गोष्टी आहेत.
एकतर मी येशूला ओळखलं नाही किंवा माझ्याकडे येशू नाहीच, मी येशूला बोलवलं पण नाही जीवनामध्ये. कोणतं तरी अडखण माझ्याकडे आहे. नाईन गावामध्ये एवढे लोक अडखण ठरलेले आहेत, त्यांचा आनंद गेला, विधवेचा आनंद गेला. आणि शास्त्र सांगतं येशू तिथं आला आणि त्या विधवेच्या मुलाला, त्या तिरडीला थांबवलं, त्या लोकांना थांबवलं आणि त्या तिरडीवरच्या मुलाला त्याने स्पर्श केला. काम देऊ नाही का? आज रात्री मोठ्या आशेनं तुम्ही इथं आलेला असाल आणि तुम्हाला वाटत असेल माझा पण एक आशीर्वाद असाच मृत होऊन चाललेला आहे. जसा तो मुलगा मेला आणि तो चाललाय, त्याला पुरण्यासाठी घेऊन चाललेले आहे. येशू जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आशीर्वाद आनंद नगरीतनं बाहेर पडत राहणार आहे. पण जेव्हा येशू येतो ना त्यास येशू म्हणतो या मुलाला थांबवा, तुमचा आशीर्वाद तुम्हाला परत देण्यासाठी प्रभू पॉज घ्यायला लावतो आणि म्हणतो थांबा. आणि तो थांबला आणि थांबल्यावर काय झालं, त्यानं त्या मुलाला स्पर्श केला. आजची रात्र तुमची हीच आहे. एक पॉज असणार आहे, एक थांबणं असणार आहे. आणि जेव्हा प्रभू थांबवतो ना तुम्हाला शांतपणे थांबायचं, का कू काही करायचं नाही. प्रभू मी विधवा आहे, नवरा मेलाय, मुलगा पण मेलाय आणि आता मी अनाथ आहे, पोरकी आहे. मला माहितीये हे सगळे लोक फक्त एका शब्दानं मला धीर देतात, काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे. पण कोणी सुद्धा या फिनरल नंतर कोणी माझ्या घरामध्ये येऊन मला काही देणार नाही. पण आता मोठ्या आशेनं तिने त्याचे डोळे, त्या स्त्रीनं त्या डोळे येशूकडे लावले आणि येशूनं काय केलं, त्या मुलाला थांबवलं आणि मेलेला मुलगा जिवंत झाला. अजूनही ते चमत्कार घडतात. जगामध्ये चमत्कार थांबलेले नाहीत. मला आठवतं की एक चर्चमध्ये एक मुलगी पुण्यावरून, मुलगी म्हणण्यापेक्षा एक सिस्टर होत्या की जवळजवळ 40-42 त्यांचं वय होतं आणि त्यांच्या बिझनेसमध्ये एवढे प्रॉब्लेम झाले, आर्थिक समस्या एवढ्या जटिल झाल्या आणि त्यांना जस्ट वाटलं की नाही ऐकत आहे पुष्कळ, सोलापूरमध्ये एक चर्च आहे, त्या चर्चमध्ये गेल्यावर प्रार्थना केली जाते, येशूची भेट घडते. आणि तिने युट्यूबवरून ते सगळे संदेश ऐकलं आणि तिने काय केलं, प्राईडची आमची प्रेयर असते, त्या प्रेयरला एक 2 व्हीलर वरती तिच्या बरोबर तिचा फ्रेंड होता, त्या फ्रेंडला रिक्वेस्ट केली, त्यानं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि 2 जण आले तिथून. ती म्हणते फक्त 300 रुपये माझ्याकडे होते, 300 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि मी चर्चमध्ये आले. आल्यावर ती प्रार्थनेसाठी पुढे थांबली, तिच्यासाठी प्रार्थना केली आणि ती सांगायला लागली, पास्टर माझ्यासाठी प्रेयर करा, मी तुमच्या चर्चमध्ये आले, 300 रुपयाचं पेट्रोल गाडीमध्ये टाकलंय, पण आता जाताना माझ्याकडे पेट्रोलसाठी पैसे नाहीत. मला घरी पोचायला 9ला प्रेयर सुटली, मला घरी पोचायला किती वेळ लागेल माहित नाही, वाटेत गाडीत पेट्रोल संपलं तर माझ्याकडे दुसरे पैसे नाहीत आणि मला इथून जायचंय. फक्त मला देवानं आशीर्वादित करावं, प्रभूची माझी भेट व्हावी या उद्देशाने मी तुमच्याकडे आले. आता तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तिच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना करताना मला इतकं वाईट वाटत होतं की तिला माझ्याकडे पैसे होते, म्हटलं नाही हिला पैसे द्यायला पाहिजे कारण एवढं लांबून ती आली आणि आता ती वाटेत जर पेट्रोल संपलं तरी ही बहीण कशी काय एवढ्या हायवेवरती कशी काय ती कुठंतरी थांबणार आहे आणि तरुण मुलगी कसं काय त्या ठिकाणात होणार आहे. आणि मग मी प्रार्थनेला रांग होती, प्रार्थना करत करत मी विसरलो आणि ती बाहेर गेली आणि बाहेर गेल्यावर मी तिला पैसे द्यायला पण विसरलो. अरे तिला पैसे नाही दिले, आता ती कसं, माझ्या डोक्यामध्ये ती प्रार्थना संपल्यावर मी तिला शोधायला लागलो, कुठं गेली ती. आणि तेवढ्यामध्ये ती परत आतमध्ये आली आणि ती सांगायला लागली, मास्टर मी तुम्हाला सांगितलं ना जाताना माझ्याकडं येताना फक्त 300 रुपये ते गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि माझे पैसे संपले, आता माझ्याकडे पैसे नव्हते. आणि मी प्रार्थना करून मनामध्ये आश्वस्त झाले आणि बाहेर आले. आणि बाहेर आले आणि जस्ट मोबाईल उघडला आणि मोबाईल उघडल्याबरोबर पहिला मेसेज मला कोणता आला तर त्या ठिकाणामध्ये बँकेनं सांगितलं की तुमच्या खात्यावरती 7,000 रुपये जमा झालेले आहेत. जिच्याकडे 300 रुपये नव्हते तिच्या खात्यावरती 7,000 रुपये जमा झाले आणि ती साक्ष सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आले. सांगण्याचं तात्पर्य येशू आला तर जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त होतो. प्रॉब्लेम फक्त आमच्यामध्ये, आम्ही आमच्यामध्ये एवढं व्यस्त झालेलो आहे, आमच्या दुःखामध्ये, आमच्या प्रश्नामध्ये, आमच्या अडचणीमध्ये आम्ही आमच्यामध्येच गुंतून गेलेलो. येशूचं अस्तित्वच नाही. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये स्वतः येशू पहा मी द्वाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. कशाला तुमच्या घरात यायचंय, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये त्याला यायचं.
तुम्हाला अशा प्रकारचं रडणारं जीवन जगावंच त्याला कधीच वाटत नाही प्रिया. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असावे, तुमच्या परिवारामध्ये दुःख असावं, तुमची लेकरं तुमच्या भविष्यात त्यांच्या भविष्यासाठी रडावीत, तुमचं करिअर बर्बाद व्हावं, तुमची पत्नी, तुमचं पती आणि तुमच्या घरातल्या अडचणी दिवसेंदिवस वाढावं असं प्रभूला कधी वाटतं. त्याला वाटतं काहीतरी तुमच्यामध्ये व्हावं, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये काहीतरी व्हावं, अद्भुत गोष्टी घडाव्या. अब्रामाला देवानं बोलवलं आणि बोलवल्यावर असं लिहिलंय, 12व्या अध्यायामध्ये त्याला हाक मारली, 13व्या अध्यायामध्ये देवाने त्याला समृद्ध केलं. सोनं रूप त्यानं त्याला समृद्ध केलं. देव त्याच्या लोकांना समृद्धीचे आशीर्वाद देत असतो. समृद्धी त्याच्या लोकांसाठीच आहे. झाडं माझी, नद्या माझी, डोंगर माझे, दर्या माझे, सगळं माझं आहे. नदी पण माझी, पर्वत पण माझे, डोंगर पण माझे. आता मी म्हणतो डोंगराचा आम्हाला काय उपयोग आहे? बऱ्याच लोकांना डोंगराचा काय फायदा आहे आम्हाला? तुम्हाला फायदा नाही, पण अदानीला फायदा आहे नाही का? काश्मीरचं 370 कलम रद्द केलं आणि 370 कलम रद्द केलं आणि म्हटलं याच्यात काय फायदा आहे? 370 कलमाचा फायदा आम्हाला काय? अहो, 370 कलम रद्द करण्यामागं तिकडची जमीन आपल्या लोकांना खरेदी करता यावी. आणि आम्ही म्हणतो आम्हाला तिथले जमीन, आम्हाला आहे की नाही, वसई मधली जमीन खरेदी करता येत नाही तर काश्मीर मधले कधी खरेदी करणार आहे? पण ज्यांना माहिती देवाच्या वचनाची, त्या ठिकाणामध्ये या काश्मीरच्या डोंगरामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये बॅटऱ्या आहेत, चार्जिंगच्या ज्या कार आहेत, त्या कार मधल्या ज्या बॅटऱ्या आहेत त्याच्यामध्ये, त्या बॅटरीमध्ये जो धातू वापरतो लिथियम, हा लिथियम धातू काश्मीरच्या असणाऱ्या डोंगरांमध्ये आहे. आणि मग आमचा देव किती भारी सांगतो नाही का, डोंगर माझे, दर्या माझे, पर्वत माझे, नद्या माझे, हे सगळं आमचं आहे. पण आम्हाला त्यातलं रहस्य माहित नाही. आम्ही काय केलं? आम्ही आहे त्याच्यामध्ये समाधानी. प्रभूनं तेव्हा सिक्रेट सांगितलं, अरे या डोंगरामध्ये आज पुष्कळ प्रकारचं खनिज लपलेलं आहे, ते मी तुम्हाला देणार आहे. जेव्हा देवाच्या लोकांना देवाच्या जवळ जाऊन या परमेश्वराच्या सामर्थ्याचा आणि महत्व समजेल ना, त्या दिवशी लोक गरीब राहणार नाही, ते समृद्ध होतील. का? कारण देवाच्या जवळ जाण्यानं, येशूच्या जवळ जाण्यानं परिस्थिती बदलणार आहे. 9 गावामध्ये तो आला, तसंच येशू ख्रिस्ताला तुमच्या मध्ये यायचं कशासाठी? तुमच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त व्हावा. निरर्थक जीवन जगत आहात, समस्येमध्ये लढणारं जीवन तुम्ही जगत आहात. तुम्हाला वाटत नाही एक टर्निंग पॉइंट त्याच्यामध्ये यावा, एक बदलाचा समय त्याच्यामध्ये यावा? इथपर्यंत अशी मुलं तिरडीवरती घेऊन लोक जाणार आहेत. किती काळपर्यंत लोक रडत राहणार आहे? किती काळपर्यंत लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असणार आहे? एक निर्णय होऊ शकत नाही का? 9 गावात आला तसं तू माझ्या घरामध्ये ये, 9 गावात आला तसं माझ्या मंडळीमध्ये ये, 9 गावात आला तसं माझ्या जीवनामध्ये तू ये. माझ्या जीवनाचा आनंद मला परत द्यायचा आहे. नाव माझं ख्रिस्ती आहे, पण ख्रिस्तीपणाचा माझ्यामध्ये कुठला अनुभव नाही. लक्षात ठेवा, ख्रिस्ती हे नाव हे साधं नाव नाही. शास्त्रामध्ये असलेलं हे जगाला हलवणारे लोक आहेत, उलथापालट करणारे लोक आहेत, जगाला हलवणारे लोक आहेत. सगळ्यात मोठं चॅलेंज जर जगासाठी कोणतं असेल तर ख्रिस्ती हे नाव जगासाठी मोठं चॅलेंज असलं पाहिजे. का तर तुमच्या बरोबर देव आहे. मग तुमच्या बरोबर देव आहे तर तुमच्या डोळ्यात अश्रू का? तुमच्यामध्ये कमतरता का? का तुम्ही एकेका गोष्टीसाठी रडत आहात? का तुम्हाला वाटत नाही प्रत्येक आशीर्वाद येशूच्या द्वारे मला प्राप्त व्हावे? कधी तुम्ही त्याचा विचार केला का? तुमच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी 23 वचन वाचा. आता 23 वचन, दुःखाचं शुभवर्तमान, जो कोणी 13 अध्याय, सॉरी 13 वचन, 7वा अध्याय 13 वचन. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळ आला, व तो तिला म्हणाला रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. येशू भेटल्यावर पहिली गोष्ट काय होती माहिती का? तुमचं रडणं थांबतं. आमेन म्हणाल का? येशू आला की पहिले रडणं थांबतं. आणि जर कोणी रडत असेल ना, याचा अर्थ अजूनही येशू त्याला भेटला. जाताय चर्चला पण रडत उघडी स्त्री, तिच्यामध्ये विकाराचा आत्मा आहे आणि ती दर दिवशी आणि शब्दाद्वारे देवाच्या मंदिरामध्ये जात होते. उघड आहे, विकाराचा आत्मा आहे, दुरात्मा तिच्यामध्ये आहे. तुम्ही चर्चला जाता म्हणजे काय तुम्हाला देवाचा आत्मा चर्चला नाही घेऊन जात. हे लोक म्हणत नाही मला सैतानानं अडवलं. सैतान अडवत नाही, तो म्हणतो चर्चला जा, पण येताना येशूला घेऊन येऊ नकोस. चर्चमध्ये बस, पण येशूला घेऊन नाही यायचं. कारण येशूला जर तू घेऊन आली तर तुझं माझं कनेक्शन तुटणार आहे आणि मला तुझ्यावरचं कनेक्शन नाही तोडायचं. त्याला सैतानाला ना तुमच्यावरचे संबंध नाही तोडायचे. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, सैतान हा निर्लज्ज आहे. तुम्ही किती पण वेळा त्याला हाकला
परत येतो. बरं, परत येताना जाताना एकटा जातो, पण येताना 7 जण घेऊन येतो. किती निर्लज्ज आहे. म्हणजे सैतान तुम्हाला सोडेल का? तुम्ही किती वेळा त्याला हाकला. ते खूप सोपं आहे नाही का? भागा 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 शैतान, हारा 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 शैतान. आणि यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे जूतो के नीचे. तुमच्याकडे गातात का नाही माहिती, पण आमच्या इकडे सोलापूरला, पुन्हा मुंबईला, ते पुण्याला गाणं गातात, हारा हुआ शैतान मेरे जूतो के नीचे. तो जूतो से मार, बुटो से मार, ज्याच्या कशाने मारायचं ते मार, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, मी काय तुला सोडणार नाही. जसं विकाराचा आत्मा लागलेली स्त्री, या स्त्रीला तो चर्च मध्ये घेऊन जात आहे. चर्च मध्ये गेल्यावर तुमच्या बरोबर येशू आहे समजूच नका. सैतान पण तुम्हाला चर्च मध्ये घेऊन जातो, बसतो त्या ठिकाणामध्ये, आणि तो तुमच्या मुखातनं वचन पण बाहेर काढतो. तुम्ही बघा, सगळ्यात जास्त शेवटच्या काळाचं चर्चा कुठं होती माहिती का? आमचे जे ख्रिस्ती लोक दारूच्या गुत्त्यावर गेले ना, तिथं जास्त चर्चा करतात, प्रभू लवकर येणार आहे. दारू दे बरं का, ते सांगतात प्रभू लवकर येणार आहे. आणि जोरा जोरात तावाने ते समोर बसलेल्या माणसाला दारूची बाटली भरून, तो प्याला भरून सांगत असतो प्रभू लवकर येणार. अरे मद्यपी लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, तू काय सांगतो प्रभू लवकर येणार आहे? दारुड्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच नाही. पण चर्चा तर केली गेली ना. म्हणजे सैतान कोणाच्याही मुखात वचन घालू शकतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे? येशू ख्रिस्ताला डोंगरावरती त्यानं स्वतः वचन दाखवलं, दोंड्याची भाकरी करण्याची आज्ञा कर, दोंड्याची भाकर होईल. मग काय सैतान स्वर्गामध्ये जाणार आहे? त्याला तर नरक त्याच्यासाठी तयार केला गेलेला आहे. म्हणजे प्रभू तुम्हाला भेटण्यासाठी काहीतरी तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे ना. येशू ख्रिस्त आला आणि त्यानं त्यांना थांबवलं, आणि त्या ठिकाणामध्ये त्यांचं रडणं थांबलं. येशूची भेट झाल्यावर रडणं थांबलं जातं. थांबतं रडणं. या मागच्या दिवसामध्ये मला एका अंडीने मला कॉल केला आणि त्याने सांगितलं, पास्टर 8 वर्ष झालंय मी अशी शेतामध्ये काम करत असताना पडले, आणि पडल्यानंतर माझ्या मणक्यामध्ये मोठा प्रॉब्लेम झाला. 8 वर्ष मी बेडवरती पडलेले होते. 8 वर्ष. आणि मला उठता पण येत नव्हतं. सगळं माझं बेडवरती चाललेलं होतं. आणि मी बरेच दिवस रडत होते, देवाजवळ प्रार्थना करतो, देवा मी तर तुझ्यावर विश्वास ठेवते, एक चांगली स्त्री आहे, देवाचं भय बाळगणारी आहे, परंतु माझी अवस्था बदलत नाही. 8 वर्ष झालं मी बेडवरती पडून आहे. आणि मग संदेश तुमचा लावला, की त्या संदेशामध्ये असं लिहिलं की प्रभू सगळं काही करू शकतो. आणि मग तो संदेश चालू असताना देवानं ती गोष्ट मला दाखवली. अगदी मी तिथं बोलवते, जसं काय मला दिसायला लागलं की ती बेडवरती एक स्त्री आहे आणि तिला उठवण्याची गरज आहे. आणि प्रभूने तो शब्द माझ्या मुखात घातला आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. तू अनेक वर्ष बेडवरती पडून आहे आणि प्रभू आता तुला स्पर्श करताय, तू उठत आहे. ती म्हटली, तो शब्द ऐकला आणि मला कळालं मी बेडवरती गेली 8 वर्ष पडलेले आहेत, आणि आता प्रभू मला उठवत आहे. आणि तुम्ही तसं बोलला आणि मी ते स्वीकारलं. आणि स्वीकारल्यावर 8 वर्षानंतर मी पहिल्यांदा उठले आणि चालायला लागले, तर मला कळालं प्रभूनं मला स्पर्श केला आणि माझं मणक्यातलं असणारा सगळा दोष दूर केला. का? प्रभूच्या भेटीनं सगळं बदलून जातं. प्रियानो, हे जिवंत साक्ष. येशू आल्यावर तुमच्या जीवनातलं दुःख दूर व्हायलाच पाहिजे. कसं काय तुमचं दुःख तसंच राहणार? कसं काय तुमचे व्याधविकार तसेच राहणार नाही? आता तुमच्यामध्ये येशू नाही. त्या गावामध्ये येशूनं प्रवेश केला, तो म्हटलं नाही म्हणजे आनंद. अरे तुमच्यात आनंद कुठे आहे? तू तर रडत आहेस बाई, मी तुला थोडी रडण्यासाठी जन्माला घातलेला आहे. लक्षात घ्या, आमच्या जीवनातली समस्या काय माहिती का? आम्ही सगळं करतो, पण येशूचं आणि आमचं एकमेकाशी असणारं कनेक्शन, जिथं आम्ही ख्रिस्ताबरोबर चालायला पाहिजे, जिथं ख्रिस्ताची आमची भेट व्हायला पाहिजे, जिथं येशू आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे, त्यालाच आम्ही महत्व देत नाही. सगळ्याला महत्व दिलेलं आहे. बरेच लोक चर्चला जाण्याला पण महत्व देतात. आणि बघा, बऱ्याच ठिकाणामध्ये चर्चला जाऊन आल्यावरच घरामध्ये वाद होतात. शनिवार आणि रविवार 2 दिवस घरात एवढे वादाचे दिवस असतात की विचारायला नको. आणि सोमवार पासून थोडस नॉर्मल असतं, मग काही प्रॉब्लेम नसतं. पण शनिवारी एक तर तुम्ही चर्चला जाऊ नये, आणि रविवारी चर्च करून आल्यावर का हो? त्याला वाटतं चर्च मध्ये लोकांना भेटावं, पण येशूला भेटू नये. येशू भेटला तर तुमचं सगळं काही रडणं बंद होऊन जाणार. मग तुम्ही दर रविवारी तोच
प्रश्न घेऊन जाता आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर तुम्ही काय म्हणता माहिती का, आमच्या पालकाकडे पावर नाही, आमच्या पालकाच्या प्रार्थनेमध्ये पावर नाहीये. तुमच्या पालकाच्या प्रार्थनेमध्ये पावर नाही, पावर तर तुझ्यामुळेच गेलेली सगळी. तुझं असले मेंबर चर्चमध्ये आहेत नाही का, बांडकुदळे, त्यांच्यामुळे तर पालकाची पावर गेलेली, बांडकुदळे मेंबर आहेत. असं लिहिलंय, विश्वासणारे घराघरामध्ये एकत्र जमत तर त्यांच्यामध्ये अद्भुते आणि चिन्ह चमत्कार घडत होते. घराघरात एकत्र जमत होते, अद्भुते चिन्ह चमत्कार, हजारो लोकांची भर त्यांच्यामध्ये पडत होती. का तर त्यांचं सगळं सामायिक होतं, एक होतं. आणि त्या काळामध्ये काय परिस्थिती होती माहिती का, लोक आपली प्रॉपर्टी विकून प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवत होते आणि म्हणायचे की नाही, आम्हाला जगात नाही जायचं, आम्हाला घरी नाही जायचं, हे पैसे राहू द्या तुम्हाला, आणि तुम्ही जे खाता ते आम्हाला खायला द्या. प्रॉपर्टी विकून. अनन्या सफीरा तुम्हाला माहिती आहे, प्रॉपर्टीचा अर्धा वाटा त्यांनी ठेवून घेतला. त्यावेळेस संजीवन तसं होतं की त्या लोकांचं लक्ष पैशाकडे, येशू भेटायला पाहिजे. आणि आज जर तुम्ही बघितलं ना तर जगामध्ये येशूपेक्षा प्रॉपर्टीला जास्त महत्व दिले गेले. प्रॉपर्टी, पैसा, येशू नसला तरी चालेल पण प्रॉपर्टीची बात, संघर्ष कसला. येशू तर केव्हाच निघून गेलाय, फार पूर्वीच तो निघून गेला. जिथं वाद विवाद, भांडणं, तंटा, अशांती, अशा परिस्थितीमध्ये पालकाला चर्चमध्ये राहता येऊ वाटत नाही. येशू कसा राहील तो. मला आठवतं की मी पूर्वी ज्या चर्चमध्ये होतो तारण होण्याच्या अगोदर, आणि मग एक दिवशी पालक साहेबांनी सांगितलं की आता जनरल बॉडीची मीटिंग आहे, तुम्हाला पण थांबायला पाहिजे. आणि मी, मला वाटतं काहीतरी 7वी 8वीला असेल काय, मला काही जनरल बॉडी काही कळत नव्हतं, पण आमचे आई वडील जाऊन थांबले, मी पण गेलो. आणि सगळे चर्चचे लोक तिथं एका बाजूला जुनं आणि बांधकाम असल्यामुळं तिथं कौलं होती आणि बांबू होते आणि ते कामत्या होत्या, सगळ्या आतमध्ये ठेवलेल्या होत्या. आणि जनरल बॉडीची मीटिंग सुरू झाली. सुरू झाल्यावर इतकी जोरदार सुरू झाली मीटिंग की तिकडच्या लोकांनी कौलं हातात घेतली आणि दुसऱ्या पार्टीवरती भिरकवायला लागले. मग दुसऱ्याने वाशे काढले आणि तो त्याच्या मागं पळायला लागला. आम्ही जीव घेऊन पळायला लागलो. लहान होतो, म्हटलं यांच्या याच्यात आपल्याला कुठेतरी कौलं बसायचं. आणि आधी झाली आराधना आणि नंतर झाली भांडणं. विचार करा, जिथं भेटायला तुम्ही देवाला जाता तिथं तुमच्यामध्ये वाद आहे. जिथं पाळत थांबू शकत नाही तिथं येशू कसा थांबेल. परंतु ज्या घरामध्ये शांती आहे, ज्या मंडळीमध्ये शांती, त्या मंडळीचं वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये येशू आहे. आणि ज्यांच्यामध्ये येशू आहे त्याचे प्रश्न सुटलेले असतात. आमेन म्हणाल का. काही नसलं तरी येशू पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्तानं जास्तीत जास्त उपदेश डोंगरावरती केला. कुठं केला हो? डोंगरावरती केला. त्याला माहितीये कुठल्या तरी बिल्डिंग मध्ये गेलो की भांडण लागेल, मग त्याला काय केलं, डोंगरावरती बसायचं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी काय केलं माहिती का, नावेमध्ये बसून उपदेश केला. आणि जेव्हा येशू बिल्डिंग मध्ये गेला तर त्यांनी काय पाहिलं माहिती का, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील, पण तुम्ही काय केलं, चोर आणि लुटारूंची गुहा केली. त्याला वाईट वाटलं, हातामध्ये आसूड घेतला, सगळं मंदिर त्यानं साफ करून टाकलं. का तर येशू नाहीये. आज सगळ्यात मोठी समस्या येशू. आमच्याकडे मोठ्या मोठी मंडळ्या, मोठे मोठे चर्च आहेत, पण येशू कुठे आहे हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही रडत आहोत ना. बिल्डिंग आहे मोठी, फार मोठी बिल्डिंग, इतकी सुंदर बिल्डिंग. त्या बिल्डिंग कडे पाहिल्यावर आम्हाला असं वाटतं, बापरे काय सुंदर चर्च आहे. अहो चर्च आहे ज्याच्या मालकीचं चर्च आहे तोच बाहेर आहे ना, तो कुठं आतमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ना. नाही नाव काय त्या ठिकाणामध्ये की नाही, पण आनंद त्यांच्याकडे नाही. नाव काय चर्च. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, अधोलोकाच्या द्वाराचं मंडळी पुढे काहीच चालणार नाही. आणि सगळे लोक अधोलोकातच आहेत. दारू पितायत, भांडण करतायत, मारामारी करतायत, व्यभिचार करताय. एकाला 3 बायका, एकाला 2 बायका, याचा संबंध त्याच्याबरोबर, त्याचा संबंध त्याच्याबरोबर, व्यभिचार चाललाय, जार कर्म चाललंय, अशुद्ध कर्म चाललेले, धार्मिकतेचा लवलेश नाही. आणि जिथं धार्मिकतेचा लवलेश नाही तिथं प्रभू कसा असेल. एकमेकाची तोंड एकमेकापासून फिरलेली आहेत. शांती कोणाकडेच नाही, सहनशीलता कोणाकडे नाही, इंद्रिय दमन कोणाकडे नाही, सौम्यता नाही कोणाकडे. आम्ही एकमेकाला भेटल्यावरती तोंड फिरवतो. यशाच्या ग्रंथामध्ये ते सांगितलं, तू उपवास करतो आणि आपल्या बांधवाला तोंड फिरवतो. आहे तुमच्याकडे धार्मिक सगळं शिक्षण, धार्मिकता तुम्ही पाळतात, पण तोंड फिरवता ना. तोंड बघू वाटत नाही एकमेकाची, ही परिस्थिती आहे. मग कसा नाईन गावामध्ये आनंद येईल. अहो आनंद येण्यासाठी येशूची भेट व्हायला पाहिजे ना. म्हणून मी पाहतो, अहो ज्या दिवशी ख्रिस्ताला क्रुसावरती द्यायचं त्या रात्री इकडं पिलातानं येशूला हेरोदाकडे पाठवलं. आणि हेरोद काय म्हणतो माहिती का, मी तुझ्याविषयी ऐकलं, एखादा चमत्कार करून दाखव.
आणि मग येशूने चमत्कार केला नाही. मग त्याला कळलं आणि त्याने पिलातानं पुन्हा हेरोदानं पुन्हा या येशूला पिलाताकडे पाठवलं. आणि दोघ जण एवढे कट्टर वैरी होते, पण येशू त्यांच्याकडे गेल्यावर दोघांचं शत्रुत्व संपलं. हेरोद आणि पिलाताचं शत्रुत्व संपलं. आमच्याकडे येशू आहे जर तपासायला गेलं तर शत्रुत्व पहिले संपलं पाहिजे. हो, आमच्याकडे शत्रुत्व संपलं नाही आणि म्हणतो आम्ही ख्रिस्ती आहोत. अहो, ख्रिस्ती लोकांचं वैशिष्ट्य काय? त्यांच्यामध्ये शत्रू नसतो. का? कारण बायबल सांगितलं. बायबलमध्ये काय दिलं माहिती का? जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर, आणि त्याच्या पलीकडे जर म्हणतो शत्रूवर सुद्धा प्रीती कर. हे बायबल आहे. जर येशू भेटला तर परिस्थिती बदलते. म्हणून जीवनाला खरा अर्थ प्राप्त होण्यासाठी येशूची भेट अतिशय आवश्यक आहे. आणि येशूच्या भेटीनं रडणं थांबलं जातं. रूथच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या 6 आणि 7 वचनाकडे आपण जाणार आहोत. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 6 आणि 7 वचन. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 6 आणि 7 वचन. नाईन गावामध्ये येशू आला. नाईन गावाची येशूनं भेट घेतली. त्याच्या भेटीनं जीवनाचा खरा अर्थ प्राप्त झाला. त्या बाईचा मेलेला मुलगा तिला मिळाला. तिच्या जीवनामध्ये तिला फार मोठा आनंद मिळाला. अजून या ठिकाणामध्ये रूथच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायाच्या 6 आणि 7 वचनामध्ये काय दिले वाचूया. परमेश्वरानं आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिलं आहे. असे वर्तमान तिला मोवाब देशात कळले. मोवाब देशामध्ये कळलं. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनांसह परत जाण्यास ती निघाली. ती आपल्या दोघी सुनांसह राहत होती तेथून निघून यहुदा देशी जावयास मार्गस्थ झाले. जेव्हा इकडं नाईन गावामध्ये येशू आला, त्या बाईचा गेलेला आनंद तिला परत मिळाला. तिच्या जीवनाचा खरा अर्थ तिला सापडला. त्या गावाचा पण खरा अर्थ आनंद नगरीमध्ये दुःख होतं, पण येशू आला आणि खऱ्या अर्थानं आनंद नगरीला पुन्हा एकदा आनंद प्राप्त झाला. पाहिलं लोकांनी चमत्कार. ती बाई रडत होती. येशू आल्याबरोबर तिचं रडणं थांबलं आणि ते नगर आनंदून गेलं. नगरातल्या लोकांमध्ये चर्चा काय होती माहिती का? या बाईचा तिदेवरचा मुलगा जिवंत झाला. आता बेथलेम हे देवाच्या लोकांचं आणि विशेष प्रकारचं ठिकाण आहे. बेथलेम म्हणजे भाकरीचं घर. बेथलेम शब्दाचा अर्थ आहे भाकरीचं घर. बेथेल म्हणजे देवाचं घर आणि बेथलेम म्हणजे भाकरीचं घर. आता इकडं काय वैशिष्ट्य माहिती का? याच्याकडेच दुष्काळ पडलेला आहे. त्यांच्याकडेच दुष्काळ आहे. नाव किती सुंदर आहे. बेथलेम यहुदामध्ये नामी आणि तिचा परिवार राहत होता. बेथलेम म्हणजे भाकरीचं घर आणि त्या देशामध्ये दुष्काळ पडला. अर्थच गेला. हो, भाकरीच्या घरामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यावर लोक कसे थांबणार आहेत? ऐका, काय तत्व आहे बायबलचं, काय सिद्धांत आहेत. जे बायबलचे सिद्धांत जर आम्हाला समजले ना तर आम्हाला त्या ठिकाणामध्ये आमचं जीवन कसं जगावं हे आमच्या लक्षामध्ये येणार आहे. दुष्काळ पडला आणि नामी आणि तिचा परिवार तिथून सटकला. का तर तिथं दुष्काळ पडलेला. जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा एक परिवार त्या ठिकाणातनं बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. दुष्काळ पडल्यामुळं दोन आत्मिक अर्थ तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आमच्या परिवाराचं वैशिष्ट्य काय? ख्रिस्ती परिवार जर ओळखायला गेला ना, शास्त्र काय सांगतं माहिती का? तुमची एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे शिष्य आहात. जर तुमची एकमेकावर प्रीती असेल तरच तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणजे जर तुमची एकमेकावर प्रीती नाही तर तुम्ही शिष्यच नाही ना. आणि काय होतं माहिती का? जिथं देवाच्या लोकांची ओळख असली पाहिजे, प्रीती करणारे लोक, पण प्रीतीचा दुष्काळ पडतो. आता देवाच्या लोकांमध्येच प्रीती राहिलेली नाही. मला आठवतं की ज्यावेळेस माझं तारण झालं, 10वी 12वीला काहीतरी तारण झालं, मला आता नाही आठवत एवढं, पण त्यावेळेस तारण झाल्यानंतर देवाचे लोक दिसले की असे गडबड गळ्यात पडायचे नाही. माहिती असेल कसे ते दिवस होते त्यावेळेस. देवाचे लोक भेटले की नुसतं जाऊन गळ्यात पडायचं, प्रेज लॉर्ड म्हणून. काय ओळख पाळख नाही, एकच शब्दाने हालेलुया प्रेज लॉर्ड म्हटले की ओळखायचं बिलीव्हर्स आहे. बस त्याचं नाव, गाव, पत्ता, कुठं राहतो, काय करतो, बिझनेस काय, खातो काय, पितो काय, काय माहित नसायचं. आणि मला तर चांगलं आठवतं की ते सर मनोजची मीटिंग होती. त्या मीटिंगला आम्ही गेलो होतो आणि गेल्यावरती काही आफ्रिकन तरुण तिथं आले होते ना. त्यांची भाषा आम्हाला माहिती ना, त्यांचं काय, पण त्यांच्याकडे पाहिल्यावर एक वेगळं वाटायला लागलं की त्यांचे केस जे त्यांचं फणी वेगळी होती. अगदी ते
ज्याला आपण ज्याला काटे चमच्याची म्हणतो तशी त्यांची पणी होती. तर आम्हाला ती जिज्ञासा वाटायची की ते केस तसे करायचे. मग आम्ही त्यांच्या जवळ जायचो आणि मी त्यांना ह्याला टच करू द्या की तुमच्या केसाला. आता तो आफ्रिकन, मी इंडियन, मी महाराष्ट्रीयन ना, त्याची भाषा मला अवगत आहे. बरं, त्या व्यक्तीला राग यायला पाहिजे, पण सगळे आम्ही एका छताखाली होतो. त्याच भाषा प्रीतीची होती आणि तो म्हणायचं ये 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 टच कर टच कर टच कर, आणि मग ते टच करायचं. मग कुठे आम्ही आंघोळीला असलं ते आमच्याबरोबर इतके मोठे चांगले श्रीमंत सगळे वेल एज्युकेटेड, पण ती भाषा एक, प्रीती एक, आणि त्याच्यामुळं सुटले तर आम्ही जाताना गळ्यात पडून पडून रडत होते. आत्ताची परिस्थिती तुम्ही बघितली तर विश्वासणाऱ्याला बघितल्यावर त्याचं डोकं फिरलं जातं. त्यावेळेस लोक मिठ्या मारत होते. अहो, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला ना, या शिष्याला एक करण्यासाठी तो 40 दिवस पृथ्वी तलावरती थांबला. गेला नाही स्वर्गामध्ये 40 दिवस. मला माझ्या त्या मरियेला तो म्हणतो, बाई मला हात लावू नको, मला माझ्या बापाकडे जायचंय, पण गेला नाही हो. 40 दिवस तो थांबला. कशासाठी माहिती का? त्याला माहितीये हे विखुरले, यांच्यामध्ये दुष्काळ आहे, प्रीतीचा अभाव आहे. आता सगळ्यांच्या मनामध्ये एकमेका संबंधानं संभ्रम आहे. एकमेकाला पाण्यात पाहतात ही लोक. पेत्राला पाण्यात पाहतात. बाकीचे शिष्य, ज्या अर्थशास्त्रात लिहिलं, पेत्रानं येशूला शिव्या दिल्या म्हणजे कोणीतरी ऐकलंय ते आणि नोंद केलंय. त्याने शिव्या दिलेल्या ऐकल्या, शास्त्रात नोंद करून ठेवलं. तो कामदारांमध्ये जाऊन बसला, कोणीतरी पाहिलं आणि ते सगळं नोंद करून ठेवलं. आता विचार करा, सगळ्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या, सगळ्यांची मन एक आहे. आई येशूला माहितीये मी गेलो तर यांना मिळवलं, आता ही परत विखुरले जातील. लक्षात ठेवा, ख्रिस्तानं आपलं रक्त सांडून मंडळी मिळवलेली आहे. या मंडळीला, या परिवाराला आम्हाला असंच गमवायचं नाही. आम्हाला प्रीतीचा दुष्काळ जर पडला तर परिवार बाहेर जाणार आहे, पण जर आमच्यामध्ये प्रीती वाढली तर जगामध्ये ख्रिस्ताचं नाव उंच केलं जाणार आहे. दुष्काळ पडलेला आहे आमच्या परिवारामध्ये, आमच्या मंडळीमध्ये. जे ज्या पद्धतीचं नाव आहे ते नावच गायब झालेलं आहे, अर्थच निघून गेलेला आहे. आता लोक एकत्र येतात, परंतु त्यांचं एकत्र जुळलं. शास्त्रात सांगितलं, परराष्ट्रीय लोकांसारखं तुम्ही एकत्र येऊ नका. बाकीचे लोक पण एकत्र येतात. आज जर तुम्ही बघितलं ना, भारतामध्ये सगळीकडे सभा चालू आहे. एकाची सभा इकडे, दुसरीची सभा. हा काय करतो, हा इथून त्याला शिव्या देतो, तो तिकडून याला शिव्या देतो. परराष्ट्रीय लोकांचं काम काय, याने त्याला नावं ठेवायची, त्याने त्याला नावं ठेवायची. देवाच्या लोकांचं तसं नसतं. देवाचे लोक एकत्र येतात, त्यास ते कोणाला नावं ठेवत नाही, तर येशूचं नाव उंच करतात. प्रियानो, याला म्हटले जीवनाचा खरा अर्थ प्राप्त झालेला आहे. येशू आल्यावर हा अर्थ प्राप्त होणार आहे. येशू आल्यावर तो काय करतो, पहिले तुमच्या हृदयाचं रिपेअरिंग करतो, बाकी काही करत नाही. सगळ्यात मोठा बिघाड कुठे माहिती का, इथं आहे, बाकी कुठं नसतं. एखाद्या विषयी तुमच्या मनामध्ये जर भावना वाईट असेल ना, तो आपोआप चेहऱ्यावरती दिसतं. आणि आम्ही त्याला पाहिल्यावर आम्ही त्याला टाळतो, त्याला अवॉइड करतो, त्याच्यापासून पळून जातो. नको तो व्यक्ती, त्या व्यक्तीला आम्हाला पाहूशी सुद्धा वाटत नाही. बरं, प्रॉब्लेम असा आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही पाहायची इच्छा धरत नाही, तो व्यक्ती स्वर्गात असणार आहे. आता कुठं पळता? जी व्यक्ती तुम्हाला बघायचीच नाही, ज्या व्यक्तीला तुम्ही पसंतच करत नाही. बरं, देव काय तुमच्या एकाच्या पक्षाचा आहे काय? म्हणून गिदोनाने प्रश्न केला, तो देवदूत आला, तू कोणाच्या पक्षाचा, शत्रूच्या पक्षाचा का आमच्या पक्षाचा? तो म्हटला, मी तुझ्या पण नाही, तुझ्या शत्रूचा नाही, मी देवाच्या पक्षाचा आहे. म्हणजे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती या व्यक्तीच्या पक्षाचा देव आहे. मला पसंत नाही, मला पसंत नाही म्हणून देव म्हणत का? ते नवरा बायको मध्ये चालतंय घरामध्ये, नाही का? ती सांगते की नाही, तुमचे ते नातेवाईक मला आवडत नाही. त्याला पोटाचा प्रश्न असतो. तो नातेवाईक जर आणला तर तो नातेवाईक काय मला रोज जेवण देणार नाही. मग बायकोला टाळून तो गपचूप भेटायला जातो, पण त्याला ऍडजस्ट करावं लागतं, त्याचं तोंड बघत. स्वर्गामध्ये तुमचा मालकच देव आहे आणि तो सांगतो ऍडजस्ट करून राहायचं. आणि जर नवरा खमकी असेल ना, तो काय म्हणतो, बाई इथं राहायचंय तर माझ्या नातेवाईक. मग नामी रुत काय, रुतला तिचं अस्तित्व, रुतचं बायबलमध्ये त्या पुस्तकाच्या नावानं लिहिलं जाणं, रुतच्या नावानं पुस्तक लिहिलं जावं, हे साधी गोष्ट नाही. एका सुनेच्या नावानं पुस्तक लिहिलं गेलं आणि त्या सुनेच्या उदरातनं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. याचं कारण काय माहिती का? रुत काय म्हणती, तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, तुझा देश तो माझा देश. तुम्हाला आपल्याला एकमेकाला
कोणी विभक्त करू शकत नाही. ज्यावेळेस ही भावना तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये येते ना, शास्त्र सांगतं तिकडं देवानं ठरवलं मला ऋतच्या कुळातनं जन्म घ्यायचा आहे. तो म्हटलं बवाजाशीच, आणि नामी म्हणती तुझं लग्न बवाजाशी होऊ दे. बवाज या शब्दाचा अर्थच चपळ आहे. आणि ना ऋत जी आहे ती येशू ख्रिस्ताची आजी. का? कारण तिची भावना काय? तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, तुझा देश तो माझा देश. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये असतो आमचा अर्थ निघून जातो, आमच्यातली प्रीती निघून जाते. आणि जेव्हा प्रीती निघून जाते त्या जीवनातला सगळा अर्थच गमावून बसलेलो. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्त भेटल्याबरोबर पहिल्यांदा तुमच्यामध्ये मोठं परिवर्तन काय होतं? तुमच्या जीवनाला अर्थ येतो, तुमच्यातला राग जातो आणि तुमचं हृदय प्रीतीने भरलं जातं, प्रीतीने भरतो. अजून एक गोष्ट मला सांगतो, बरेच लोक म्हणतात नाही आम्हाला लाख प्रीती करायची वाटते हो, पण ते करत नाहीत. चर्चमध्ये यायचे ते सासू सुनांचं भांड असलं की ते यायचे. मग मी सुनबाई आल्यावर त्यांना सांगायचो नाही तुम्हाला तुमच्या सासूला समजून घ्यायला पाहिजे. मग ते पण चर्चला येतात, ते पण देवाचं वचन ऐकतात ना, मग त्यांनी सासून नको बदलायला. म्हटलं मला विचारायला कोण आलं, सासू का सून? तू आली ना, तुझी सासू आलीस ते तू तुझ्या सासूला मी सांगितलं असतं की बाई देवाच्या वचनाप्रमाणे चाल. आणि प्रश्न तुला स्वर्गात जायचं का सासूला स्वर्गात जायचं? नाही मला जायचं, मला जायचं, तर तुलाच पाळावं लागेल. त्यांना कशाला बदलत बसता? परिवर्तन तुम्ही दुसऱ्याकडनं अपेक्षित करू नका. जेव्हा तुम्ही परिवर्तन कराल तुमचा नंबर पहिल्यांदा स्वर्गात लागेल. आमेन का? तुमचं परिवर्तन व्हायला पाहिजे ना. आणि एक गोष्ट द्या, दुसऱ्याला बदलायच्या भानगडीत पडू नका. काय होतं माहिती का, आमचं परिवर्तन झालं ना, दुसऱ्याला टोमणे मारत मारतच आयुष्य खर्च करतो. फार आयुष्य टोमणे मारण्यातच. त्यांचं असं त्यांचं तसं नाही. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य, ते देवाचे लोक ज्या व्यक्तीच्या चुका सापडतात ना त्याच्यासाठी ते प्रार्थना करतात, टोमणे नाही मारत. तुम्ही कोणाचा न्याय करू शकत नाही, कोणाचं जजमेंट करू शकत नाही. जजमेंट करण्याचा अधिकार पण प्रभूने तुम्हाला दिलेला आहे. अर्थ प्राप्त करून घ्या जीवनाचा, आणि जीवनाचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त आल्यावरच प्राप्त होतो. काय घडलं तिथं? बेथलेम यहूदामध्ये दुष्काळ पडला असं लिहिले त्या ठिकाणामध्ये. आणि पुन्हा वाचते वचन, परमेश्वराने आपल्या लोक 6 आणि 7 पहिलं वचन वाचते रूतच्या पुस्तकात. शास्त्र्यांच्या आमदानी देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेम यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस. जेव्हा दुष्काळ पडतो त्याच परिवार उद्ध्वस्त होऊन जातो. ऐका, बेथलेम या शब्दाचा अर्थ भाकरीचं घर. भाकरीच्या घरामध्ये दुष्काळ पडला. तसं आम्ही ख्रिस्ती आहोत, तसं ख्रिस्ती असल्या कारणानं आमच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर आणि शत्रूवरती प्रीती कर. तो दुष्काळ नाही पडला पाहिजे, कधीच नाही दुष्काळ पडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये क्षमेची भावना प्रचंड असली पाहिजे. प्रचंड. ज्यांच्यामध्ये क्षमाच नाही ना ते ख्रिस्तीच नाही. दुष्काळ पडलेला आहे आज लोकांमध्ये, क्षमेचा दुष्काळ पडलेला आहे. नाव ख्रिस्ती आहे, बिलिव्हर्स आहे. आणि बिलिव्हर्सला ओळखायचं कसं? तो मी अन्य भाषा तासनतास बोलून प्रार्थना करतो, क्षमा करत नाही, अन्य भाषा भरपूर बोलतो. प्रीती करत नाही, अन्य भाषा भरपूर बोलतो. म्हणून म्हटलं भाषा संपतील, संदेश रद्द होतील, पण प्रीती कधी? विश्वास, आशा आणि प्रीती. आणि त्याच्यामध्ये टिकणारी काय? ती सर्वश्रेष्ठ आहे. बिलिव्हर्स म्हणून अन्य भाषेपुरतं मर्यादित राहू नका. एक चांगला बिलिव्हर्स, त्याच्यामध्ये प्रीतीचा दुष्काळ पडता कामा नये, तर त्याच्यामध्ये भरपूर प्रीती असली पाहिजे. कोणती प्रीती माहिती का? मुलगा मुलीवर करतो ती प्रीती नाही. आणि आता जर तुम्ही परिस्थिती बघितली ना, चर्चमध्ये जी प्रीती आहे ती मुला मुलींची प्रीती आहे. त्याला लस्ट म्हटलेले, वासना. वासनांध असू नका. खरी प्रीती त्याला आगापे म्हटलेलं आहे. याच्यामध्ये त्या आगापे प्रीतीचं वैशिष्ट्य काय? लस्ट मध्ये काय असतं? तुम्हाला त्याच्याकडनं काहीतरी अपेक्षित असतं. समजा एक मुलगा एका मुलीवरती प्रेम करतो, तर ते प्रेम करताना
तो तिच्या सौंदर्यावरती प्रेम करतो. त्याला असं वाटतं तिचं सौंदर्य त्याचा मालक मी बनलं पाहिजे. आणि ती मुलगी प्रेम करताना, त्या मुलावर प्रेम करताना त्याच्याकडे पैसे असतील कदाचित, तो आणि तिला वाटतं त्याचा पैसा माझ्याकडे. ती लस्ट झाली, वासना झालेली आहे. पण आगापी प्रीती जी प्रभूनं केलेली, देवानं जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. याच्यामध्ये घेणं नसतं तर देणं असतं प्रियांना. ते प्रेम आमच्यामध्ये असलं पाहिजे. चर्चमध्ये आगापे प्रेम असलं पाहिजे, निस्सीम, स्वच्छ. प्रेमाची स्वच्छता, त्याच्यामध्ये भेसळ होती, दुष्काळ पडला जातो. त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की लोक देवाचं मंदिर सोडून निघून जातात. ते फसवणूक आहे, काहीतरी त्याच्यामध्ये फसवणूक घडली जाते. आणि ती फसवणूक इतकी भयानक असते की त्याच्यानं लोक देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी ते तुमच्यावरती प्रेम करू लागतात. आणि मंदिराचं वैशिष्ट्य काय माहिती का, लोकांनी देवावरती प्रेम करावं, त्यांनी देवाच्या जवळ गेलं पाहिजे ना. आणि त्यांना आम्ही देवाच्या जवळ नेण्यासाठी फार मोठा अडखळ करत आहोत. कसे देवावरती प्रेम करतील? जर तुमचं वस्तूवरती आणि सौंदर्यावरती आणि बाकीच्या गोष्टीवरती प्रेम असेल तर ती व्यक्ती देवावरती प्रेम कशी करणार आहे? दाविदाचं काय घडलेलं आहे? माझ्या हृदयासारखा, म्हणजे माझ्या हृदयातला व्यक्ती दावीद आहे. पण दाविदाला भुलवलं कोणी? त्या स्त्रीनं आंघोळ करताना त्यानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याचं मन तिच्याशी जडलं आणि रात्रंदिवस तिचा विचार करू लागला. आणि त्याच्या पुढे त्याच्या हातून एक पाप घडलं. नुसतंच व्यभिचार केला नाही तर खून सुद्धा त्याने केलं. हे प्रेम जे आहे ना, हे ज्याचा दुष्काळ पडला जातो, या दुष्काळामुळे अनेक प्रकारची पापं घडली जातात. आणि देवाची संगती तुटली जाते, देवाची उपस्थिती घरातनं निघून जाते, मंडळीतनं निघून जाते. म्हणून खरा अर्थ जर तुमच्या जीवनाला प्राप्त व्हायला पाहिजे तर येशू यायलाच पाहिजे. देवानं त्यांची भेट घेतली असं लिहिलंय. बेथलेहेम यहूदामध्ये परमेश्वरानं त्याच्या लोकांची भेट घेतली. त्याला कळलं नाही, आता मला यांना भेटायला पाहिजे. आणि मला वाटतं 16 आणि 17 वचन काहीतरी का मी वाचून दाखवतो त्या ठिकाणी. 16 आणि 17 वचन. रूथ म्हणाली, हा, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता. 19 वचन. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहोचल्या. त्या बेथलेहेमात जाऊन पोहोचल्या. तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेलं. तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय? ती त्यास म्हणाली, मला नामी मनोरमा म्हणू नका, तर मारा क्लेशमाया म्हणा. कारण सर्व समर्थानं मला फार क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत. ऐका, एक परिवार बेथलेहेम यहूदा सोडून गेला आणि परिवार आल्यावर आता सगळं गाव त्यांना भेटायला आलं बरं का. पण प्रश्न हा आहे, गावात दुष्काळ पडला, बेथलेहेम मध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यावर बाकीचे परिवार का गेले नाही? नामीचाच परिवार का गेला? नामीच्या परिवाराला जाण्याचं कारण काय? अहो, कधी कधी शेजार धर्म म्हणून पण आम्ही काही गोष्टी बोलत असतो. आम्ही एखादा घरातला व्यक्ती गेल्यावर ते काय सांगतात, काळजी करू नको बाई, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. नामीच्या घरामध्ये काय खायला नव्हतं ना, आता नामी परत आल्यावर लोक तिला भेटायला आले. पण नामी जाताना तिला भेटायला पाहिजे होतं लोकांनी. जाऊ नको, आपण काहीतरी करू, एक दिवस आमच्या घरी जेव, उद्या तू त्यांच्या घरी जेव. जर अशा प्रकारचं वातावरण नामीकडे असतं ना, तर नामी बेथलेहेम यहूदा सोडून गेली नसते. प्रॉब्लेम हाच आहे. दुष्काळ पडल्यावरती जे लोक आहेत ते लोक तुम्हाला मदत करत नाहीत. आणि त्याच्यामुळं नामी बेथलेहेम यहूदा सोडली आणि नामीचा सगळा परिवार उद्ध्वस्त झाला. मुलं मेली, नवरा मेला. आणि नामी काय म्हणते माहिती का? अरे, तुम्ही या गावात राहिला, तुम्ही भरलेले राहिला, पण मी मात्र उद्ध्वस्त झालेली आहे. का? तर माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही. माझं जाताना माझा नवरा माझ्याकडे होता, माझी मुलं माझ्याकडे होती. पण आज परिस्थिती अशी आहे, ना माझा नवरा माझ्याकडे, ना माझी मुलं माझ्याकडे. एक विधवा आणि माझ्या बरोबर आणलेली माझी सून सुद्धा विधवा आहे रे. जर तुम्ही थांबवलं असतं तर माझी मुलं मेली नसती आणि मला तुमच्या गावातल्या सुना मिळाल्या असत्या आणि माझं जीवन इतकं छान झालं असतं. कान देऊ नये का देवाचे प्रिय लोको? ज्यावेळेस जीवनाचा खरा अर्थ निघून जातो ना, नामी म्हणती, मला नामी म्हणू नका, मला मारा म्हणा, कारण सर्व समर्थानं मला क्लेश दिल्या, पीडा दिलेल्या आहेत. काम देऊ नये का? सर्व समर्थ ज्या
ज्यावेळेस तुमच्यामध्ये नसतो आणि सर्व समर्थाचं घर तुम्ही सोडता, बेथेलेम तुम्ही सोडता, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये पीडा आहे, दुःख आहे, क्लेश आहे. याला जबाबदार कोण आहे? कोण त्याला जबाबदार आहे? कोण व्यक्ती त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे? त्या लोकांनी त्या नामीला जाऊ दिलं. तुम्ही कोणाला सुद्धा जाऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही देवाचं घर सोडाल, एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. लुटारूने त्याला चोप दिला, त्याची वस्त्र काढून घेतली. जेव्हा जेव्हा देवाचे लोक देवाची उपस्थिती, संगती सोडतात आणि संगती सोडताना बरेच लोक त्यांना संगती सोडण्यापासून अटकाव करत नाहीत. म्हणून तर चांगल्या श्रमणाचा दाखला सांगताना म्हटलं, त्याला मारलं, त्याला रस्त्यावरती टाकून दिलं. लेवी गेला, याजक गेला. लेवीला, याजकाला त्याचा कळवळा आला नाही. परिणाम काय झालं? एक चांगला शमुरणी पाठवावा लागला. त्या शमुरणी त्याला उचललं. हेच तुम्हाला सांगतो, ना लेव्याला ना याजकाला तुमच्याबद्दल काही वाटणार नाही, कोणत्या पाळकाला पण वाटणार नाही, कोणत्या असिस्टंटला सुद्धा तुमच्याबद्दल काही वाटणार नाही. पण चांगल्या शमुरण्याला तुमच्या दुःखाबद्दल वाईट वाटतं आणि त्याच्या भेटीनं, त्याच्या येण्यानं तुमच्या जीवनाचा अर्थच बदलून जातो. नाही त्याला कोणी उचललं, त्याला उचललं, त्याच्या जखमा पुसल्या आणि त्याच्या जखमाला तेल लावलं. उतार शाळेमध्ये त्याला लिहून ठेवलं आणि काय सांगितलं माहिती का? याचं सांभाळ करा, त्या 2 टोल्या घ्या आणि मी आल्यावर जास्तीचे जे खर्च कराल ते मी आल्यावर तुम्हाला देणार आहे. उतार शाळेच्या रक्षकाला 2 टोल्या दिल्या. कुणी? चांगल्या शमुरण्याने. तीच गोष्ट मी तुम्हाला सांग. नाईन गावाला, नाईन या शब्दाचा अर्थ आनंद आहे, पण तिथं त्याच्याकडे कमतरता. आणि आता बेथेलेम या शब्दाचा अर्थ भाकरीचं घर, पण त्यांच्यामध्ये दुष्काळ आहे. आम्ही पण ख्रिस्ती आहोत, आमच्यामध्ये प्रीतीचा दुष्काळ आहे, सहनशीलतेचा दुष्काळ आहे, क्षमा न करण्याचा दुष्काळ आहे. क्षमा करू शकत नाही, सगळं करतो मी, क्षमा नाही. आणि आम्ही म्हणताना पण म्हणतो, सगळ्याला क्षमा करेल पण तुला नाही करणार. आणि काही लोक तर एवढे भारी आहेत ना, नरकात पडेल पण या व्यक्तीला क्षमा नाही करणार. काय नरक कळलाय तुम्हाला? काय नरक कळलेला आहे? तिथला अग्नी विजत नाही. अहो, आता आम्ही आल्यावर काल मीटिंग संपल्यावर चर्चा केली आणि म्हटलं पुढच्या वसायला यायचं तर मे मध्ये नाही यायचं, घामघाम काढता नाही का. तर पुढच्या वेळेस आल्यावर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये यायचं का, तर वातावरण जरा छान असतं. आता विचार करा, वसईमध्ये एवढंसं टेम्परेचर आम्हाला सहन होत नाही आणि नरकाच्या गोष्टी करतो आम्ही, ती नरकात पडू पण याला क्षमा करणार नाही. अरे इथं घाम निघतो, तिथं कातडी निघती जळून सगळी, आणि त्या वेदना होतात, तडफडतो, त्रास सहन होतो. त्या माणसाची जळलेली कातडीचा वास तुला येणार आहे त्याच्यात, आणि त्या वेदना पण तू पाहणार आहे, पण तरी तुला मरण येणार नाही. हे मरण, हे दिवस किती असणार आहेत माहिती का? 1000 वर्ष तर तुम्हाला तसं दुसरा न्याय होईल तेव्हा त्या दिवशी तुमचं काहीतरी सुटका होईल. पण 1000 वर्ष, अहो 2 दिवस मला काढणंच कठीण गेलंय वसईमध्ये. 2 दिवस काय आमचं शहर काय कमी, आमचं सोलापूर याच्यापेक्षा जास्त तापमान, पण घाम तर काढत नाही ना. आमचं शहर सोलापूर उष्णता आहे पण घाम काढत नाही. तुमच्या वसईमधलं तापमान आहे 35-36, पण असं घाम काढतं की बोलणारा चक्कर येऊन पडला पाहिजे नाही का. आणि ते सहन होत नाही. आणि गोष्टी आम्ही काय करतो माहिती का? नाही, नरकात पडेल पण त्याला क्षमा कर, नका पडू, ते सहन होणार नाही. आज ख्रिस्ताची आमची भेट होणं गरजेचं आहे. जेव्हा ख्रिस्ताची भेट होईल ना, अर्थच बदलून जाईल जीवनाचा, तुमचा अर्थ बदलून जाईल. पूर्वी तुम्ही राग करणारे होते, आता प्रेमानं भरलेले आहात. पूर्वी तुम्ही रडणारे होता, परंतु आता तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण ते आनंद अश्रू आहेत. तुमच्या अंतःकरणामध्ये पूर्वी क्षमा न करण्याची भावना होती, पण ख्रिस्त भेटल्यावर आता तुमच्या मनातनं क्षमा प्रचंड नदीप्रमाणे वाहत आहे. हे ख्रिस्ताच्या भेटीनं खरा अर्थ प्राप्त होतो. देवाचे प्रिय लोक, वेळेअभावी आपल्याला थांबावं लागेल, पण जाता जाता मी तुम्हाला सांगेल, सगळं जाऊ द्या, पण येशूला तुमच्यातनं कधी जाऊ देऊ नका, कधी जाऊ देऊ नका. त्याच्या भेटीने सगळी परिस्थिती बदलणार आहे. आजची रात्र ख्रिस्ताची भेट घेण्याची रात्र आहे. लक्षात ठेवा, आम्ही एकमेकाला भेटून निघून जाणार आहोत आणि पुन्हा आम्ही एकत्र कधी येणार माहित नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीचा जीवनाचा प्रवास संपेल, माझा जीवनाचा प्रवास संपेल, परत आम्ही एकमेकाला भेटणार आणि आमच्या एकमेकाच्या भेटीनं कोणाच्या घरात, परिवारामध्ये काही बदल होणार नाही. पण येशू जर भेटला, येशू जर आला, तर गेलेला जीवनाचा खरा अर्थ प्राप्त होणार आहे. जीवनाचा खरा अर्थ प्राप्त होणार. तुमच्या कुटुंबाची भेट येशूने घेतली पाहिजे, तुमच्या जीवनाची भेट येशूने घेतली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, येशू भेटल्यावर तसं कधी जात नाही. तसं पेत्राच्या घरामध्ये तो गेला, पेत्राची सासू तापानं आजारी पडली होती, पण येशू गेला आणि पेत्राच्या सासूचा ताप गेला. आज रात्री मी तेच तुम्हाला सांग, ताप
तुमच्या घरामध्ये ताप देणारा कोणतरी पेत्राच्या सासूसारखं असेल, पण येशू जर तुमच्या घरात आला तर त्या व्यक्तीला ताप देण्यापासून देव बदलून टाकेल आणि सगळा मंडळीतला ताप पण तो घालवून टाकेल. आम्ही म्हणाल का? मंडळीत पण ताप देणारे लोक असतात पेत्राच्या सासूसारखे, पण येशूनं जर मंडळीमध्ये प्रवेश केला ना, या ताप देणाऱ्या लोकांना बरोबर देव जागेवरती ठेवतो आणि घरातला ताप काढून टाकतो. ताप घेऊन जगायचं का तापापासून वाचायचं? कशाला तापामध्ये राहता? आज रात्री आम्ही प्रभूला म्हणू, प्रभू काही नाही मिळालं तरी चालेल, पण तू ये आणि माझ्या जीवनाचा खरा अर्थ मला प्राप्त करून दे. जीवनाचा खरा अर्थ प्राप्त करून घ्या. देवाचे प्रिय लोक, असं जाऊच नका, असं जाऊच नका. देवाकडे मागा, प्रभू आता या रात्री मी माझा समय, माझी वेळ काढून ठेवतो. कशासाठी? तुझी आणि माझी भेट व्हावी. जर येशूची भेट झाली, येशू तुमच्याकडे आला, नाईन गावात जसा आला तसं त्या बाईला आनंद देवानं दिला, तिचा मुलगा केला देव. 100% मी तुम्हाला सांगतो, मी ज्याही सभेमध्ये गेलो त्या सभेमध्ये प्रभूनं काहीतरी केलेलं आहे. 100%. मला आठवतं मनमाडची एक सभा, त्या सभेमध्ये आम्ही गेलो त्यावेळेस एक मुलगी गाडीमध्ये बसून, बसमध्ये बसून येत होते मीटिंगला, आणि मीटिंग मध्ये येताना तेवढ्यात तिला कॉल आला. ते म्हटले ताबडतोब तुझा भाऊ सिरियस आहे, त्याला सिव्हिअर अटॅक आला आणि स्ट्रोक झालेला आहे, आणि डॉक्टरनं फक्त त्याला 24 तासाची मुदत दिलेली आणि तुला यायला पाहिजे. आणि तिला मोठा प्रश्न पडला, मीटिंगकडे जावं का भावाकडे जावं? तुम्ही युट्यूबला पण तो पहा, त्याच्यात तो संदेश आहे, त्याचं क्लिप सुद्धा त्या ठिकाणामध्ये, ती मुलगी सुद्धा त्या ठिकाणामध्ये. मी असं सांगायचं म्हणून सांगत नाही. आणि ती तशीच मीटिंगला आली, आणि मीटिंग मध्ये आल्यानंतर ती सगळी मीटिंग तिने अटेंड केली. शेवटी प्रार्थना करताना तिने सांगितले, पास्टर माझा भाऊ त्याला स्ट्रोक झालाय, 24 तासाची मुदत आहे, मला तिथं जायचंय, तो बेशुद्ध आहे आणि त्याला बेंटीवर लावलंय, सगळं काही त्याचं, आणि डॉक्टरने 24 तासाचं सांगितल्यामुळं आता मी पूर्णपणे खचून गेलेले आहेत. परंतु प्रार्थना करा, मी तिथं गेल्यावरती देवानं माझ्या भावाला आरोग्य दिलेलं असावं असं तुम्ही करा. आणि मग तिच्यासाठी प्रार्थना केली. मीटिंग अटेंड करून ती घरी गेली आणि हॉस्पिटलमध्ये गेली. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ती पाहती तर काय, ज्या क्षणाला तिच्या भावासाठी प्रार्थना करण्यात येत होती त्याच क्षणाला देवाने त्याला शुद्धीवरती आणलं, तो बरा झाला. का? कारण येशू आल्यावर सगळं काही बदललं जातं. प्रियानो, आज रात्री तसं जाऊ नका. काहीतरी तुमच्याकडे प्रश्न असतील, परंतु प्रभूला भेटा. काही पण असू द्या, बिझनेसचा असू द्या, व्यक्तिगत असू द्या, कुटुंबाचा असू द्या, विवाहाचा असू द्या, कोणता पण प्रश्न असू द्या, प्रभू भेटला तर प्रश्न राहतच नाही हो. सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याच्याकडे देतो. येशूला भेटणं गरजेचं आहे, माझ्या बरोबर तर येणं गरजेचं आहे, आपल्या बरोबर त्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. 100% तुम्हाला सांगतो की जर प्रभू तुमच्या घरामध्ये आला, येशू तुमच्या घरामध्ये आला, तुमचं घर, बेथेलमचा येशूनं देवानं भेट घेतली आणि बेथेलमचा दुष्काळ दूर केला. नाईन गावामध्ये येशू आला आणि नाईन गावातला मेलेला मुलगा येशूनं जिवंत केला. जर येशू तुम्हाला भेटला, येशू आला, तर जे गेलं ते तुम्हाला परत मिळणार आहे. आज ते किरडीवर असेल, पण जेव्हा प्रार्थना सुरू करू त्यावेळेस 100% प्रभू तुमचा आशीर्वाद तुम्हाला बरोबर घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झोपूया, प्रभू समोर नम्र होऊया. आता कोणी कोणाकडे पाहणार नाही. काही समय आणि देवाच्या हातामध्ये साधूया. देवाला आपल्या जीवनाचं भेट अर्पण करूया. नाईन गावामध्ये ती बाई रडत होते. डिलिव्हरच्या मुलाला पाहून ते आक्रोश करत होते. तिचं दुःख भारी झालेलं होतं. परंतु तरी येशूनं त्या गावामध्ये प्रवेश केला. का? तर त्याला त्या रडणाऱ्या स्त्रीबद्दल वाईट वाटत होतं. आज पुष्कळ कदाचित ते आपल्या घरातल्या लोकांसाठी, कदाचित ते आपल्या नोकरीसाठी, आपल्या शरीरासाठी रडत असतील. तुम्ही आशीर्वादित आहात, तरी सुद्धा आज आशीर्वाद तुमच्यापासून दूर गेलेले आहेत. पाहत आहेत मी पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये फार संघर्ष आहे. प्रिय भावा, तुझ्या जीवनात प्रचंड स्ट्रगल आहे आणि तू अनेक दिवसापासून त्या गोष्टीसाठी प्रार्थना देखील केलेल्या आहेत. आणि तुला असं वाटतं की आज रात्री प्रभूनं माझ्यासाठी काहीतरी करावं, तुझ्यासाठी आनंदाची बातमी. प्रभू येईल, तुला भेटेल आणि तुझ्या जीवनाचा खरा अर्थ तुला प्राप्त करून देईल. थँक्यू जीसस.
आपले हात उंच करूया, आपले हात उंच करूया, प्रभूच्या हातामध्ये पडूया. मी पाहत आहे पुष्कळ लोकांच्या जीवनामधल्या उणिवा मला दिसत आहे. काहींच्या परिवारामध्ये आजची मी पाहत आहे की त्यांचे घर, त्यांचं कुटुंब व्यसनाधीन बनलेलं आहे. व्यसनाधीन. हालेलुया. येस लॉर्ड. जेव्हा ती बहीण तिच्या घराकडे पाहती तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ती म्हणते, प्रभू यातून तुम्हाला कधी बाहेर काढशील. येस लॉर्ड. आज प्रभू सांगत आहे, मी येतो आणि सगळं नीट करतो. ज्याला असं वाटतं की आज माझ्या घरातली परिस्थिती बदलावी, माझ्या जीवनातली, माझ्या व्यवसायातली परिस्थिती बदलावी, ज्याला वाटतं की माझं फ्युचर, माझं करिअर प्रभूने एका मोठ्या शिखरावरती न्यावं आणि मी माझ्या करिअरसाठी रडत आहे, तुम्हाला पुढे यायचंय, तुम्ही पुढे या, आपली जागा सोडा. आता तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येणार. ज्याला वाटतं आज माझ्या घरासाठी प्रार्थना करावी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या बिझनेससाठी प्रार्थना करावी आणि येशूने येऊन सगळं बदलून टाकावं, आपली जागा सोडा. आता हा समय प्रार्थनेचा समय आहे. लवकर या, कुणी कुणाची वाट पाहू नका. पवित्र आत्म्याचं कार्य पाहायला सुरुवात करा. देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य अनुभवायला सुरुवात करा. ओ रबा शका. पुष्कळ लोक आपली जागा सोडत आहेत. तरुण असतील, तरुणी असतील, काही लोक असतील. आता पुष्कळ लोकांच्या जीवनाचं प्रगतीकरण प्रभू करणार. आजारपण शरीरामध्ये असतील, घरामधलं आजारपण सुटत नसेल, परंतु आता प्रभूच्या भेटीने सगळं बदलून जाणार आहे. सगळं बदलून जाणार आहे. आपल्या हात उंच करा, देवाशी बोला, देवाशी बोला. हा पुष्कळ लोक प्रभूकडे वळत आहेत. पुष्कळ लोक, पुष्कळ लोक. या आपली जागा सोडा, या आपली जागा सोडा. ओ रबा शका नामा सेरी बेरी लॉराई प्रेस. आपले हात उंच करूया, आपले हात उंच करू, प्रभूला गौरव देऊया. पुष्कळ मोठं काम प्रभू आता करणार आहे. पुष्कळांच्या जीवनामध्ये तो अद्भुत करणार आहे. पुष्कळांच्या जीवनामध्ये साक्षी घडवणार आहे. हात उंच करा, जे आहेत त्यांनी बोलायला सुरुवात करा. तुम्ही तुमच्या प्रश्नांसाठी, तुमच्या अडचणीसाठी बोला, बोला. आपले डोळे बंद करा आणि प्रभूशी समरूप व्हा. येशूच्या भेटीने सगळं काही बदलून जाणार आहे. येशूच्या भेटीने सगळं काही बदलून जाणार आहे. बोला, बोला. काही लोक रडत आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, परंतु आता अश्रू थांबणार आहे. आता अश्रू थांबणार आहे. आता परिस्थिती बदलणार आहे. आता परिस्थिती बदलणार आहे. येशू आलेला आहे, येशू आलेला आहे, येशू आलेला आहे, तुमच्यामध्ये आलेला आहे. येशू तुमच्यामध्ये आलेला आहे. हो राजा, दया कर, दया कर. आर्थिक आशीर्वाद मोकळे कर. बंधनं तोड माझ्या देवा, बंधनं तोड माझ्या देवा. आरोग्याचा प्रश्न सुटू दे माझ्या प्रभूची. प्रभू दया कर माझ्या देवा, प्रभू कृपा कर माझ्या देवा. स्वामी आमच्यावर तुझा अनुग्रह पाठव. स्वामी आमच्यावर तुझा अनुग्रह पाठव. हा समय देवाशी बोलण्याचा समय आहे. हा पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये अनुभवण्याचा समय आहे. आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य अनुभवण्याचा समय. प्रभूला तुझी भेट घेण्याचं ठरवलं. ज्या गोष्टीसाठी तू उभा आहे, तुला वाटतं तुझा प्रश्न फार मोठा आहे, परंतु प्रभू आता सांगत आहे त्याच्यापेक्षा तुझ्यावरती असेल आणि माझ्या येण्यानं तुझं जीवन, तुझं शरीर, तुझा प्रश्न करण्यासारखा राहणार नाही. पहिल्यासारखं काही सगळं बदललं जाऊ दे माझ्या. तुझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी देव समर्थ आहे. आणि प्रभू या क्षणाला सगळी परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. विश्वास देवावरती ठेव. तू असं समजू नको की प्रभू तुझ्यासाठी काही करणार नाही. तो सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. सगळं काही करण्यासाठी समर्थ आहे. तू आपल्याला एकटं समजू नकोस.
देव तुझ्या सोबत आहे. त्याच्या भेटीनं सगळं काही बदलून जाणार आहे. राजा प्रभू दया कर माझ्या देव, दया कर. भावाचे अश्रू पहा, त्याचे अश्रू पहा माझ्या देवा. तुझ्या भेटीने सगळी परिस्थिती बदलली जाऊ. आशेनं तुझ्याकडे पहा. कोण बदलणार आहे देवा? तू मदत कर माझ्या देवा. गरज आहे बाबा, तुझी गरज आहे. भेटीने बदलून टाक माझ्या देवा. परिस्थिती बदल. हो बदल देवा, बदल. आज त्यांची अवस्था बदलून टाक. गरज आहे तुझी. कोण तुझ्याशिवाय मदत करणार? आपलं जीवन प्रभूच्या हाती दे. आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणार आहे. वाटतं त्याच्यापेक्षा अद्भुत काम प्रभू तुझ्या जीवनामध्ये करणार आहे. कृपा कर. तुझा अनुग्रह, तुझी कृपा, तुझं सानिध्य, तुझी समक्षता पाहतो माझ्या. तुझ्या भीतीनं सगळं बदल माझ्या देवा. परिस्थिती बदल माझ्या देवा. तुझ्या अनुग्रहाची कृपेची ओतरी करून सगळं वातावरण जीवनातलं बदललं जावं. येशू जीवनामध्ये आल्याचं चिन्ह त्यांना दिसत अनुग्रहाची त्यांच्या जीवनामध्ये देवा. आज हे शरीर मी तुझ्या स्वाधीन करत आहे. या शरीराला सुटका दे, परिवाराला सुटका दे, जीवनाला सुटका दे माझ्या देवा. या ठिकाणामध्ये इमोशनसाठी प्रार्थना करतो देवा. त्यांना देखील सुटका दे. तुझ्या कृपेची ओतरी कर माझ्या देवा. या लेखनावरती तुझा अनुग्रह पवित्र आत्म्याचं छत्र छायेखाली तरी राहावं यासाठी सहाय्य कर माझ्या देवा. कृपा कर. या तरुण भावाला, या प्रत्येक तरुण भावाला तुझ्या स्वाधीन करत आहे. तुझ्या दयेची ओतरी कर, तुझ्या कृपेची ओतरी कर माझ्या देवा. सर्व शक्तिमान हातामध्ये सोपत असतात. आपलं मन कमजोर करू नकोस. ज्या गोष्टी तुझ्या अवतीभोवती घडत आहेत त्याचा विचार करू नकोस. येशूच्या भेटीनं सगळं बदलून जाणार. येशूच्या भेटीनं सगळं बदलून जाणार. प्रथम आपल्या जीवनात देवाला असतात. प्रभू सगळं काही नीट करतात. प्रभूची आज तुझा अनुग्रह पाठवून दे, तुझी कृपा पाठवून दे. पवित्र आत्म्याचं अलौकिक सामर्थ्य, त्याच्या स्पर्शाचा अनुभव येऊ दे माझ्या देवा. ओ राजा दया कर माझ्या देवा. सर्व बंधनं, सर्व जोखड या क्षणाला गळून पडू दे माझ्या. हो रबा शाखा रबा सेरे. आपला विश्वास मोठा कर. ज्या देवाची भेट घेण्यासाठी तो आला आणि तो देव सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. तुझ्या जीवनातला प्रत्येक टप्पा, तुझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट देवाच्या हाती सोपवून दे. त्याच्याकडे लक्ष लागू दे. जेव्हा देवाकडे लक्ष लावशील त्या चमत्कार तुझ्या नजरेला पडेल. त्याच प्रभूचा हात तुझ्या नजरेला पडेल. हो माझ्या देवा, काही पक्षाला तुझ्या स्वाधीन कर. त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडव. त्यांच्या परिवारामध्ये साक्ष घडव माझ्या देवा. बंधनं तुटू दे घरातल्या लोकांची. परिवारामध्ये बंधनं तुटली जाऊ दे माझ्या देवा. हो रबा रबा शाखा रेवी शाखा तराबा सेरेवी रिबी नेवा शाखा तोरोबो सेरेवी लिबांदाबा शाखा तोरोबो सेरेवी रिबिंदी नेवा शाखा तोरोबो से. प्रभू घडू दे. जोखड कुठले जाऊ दे माझ्या देवा. त्याच्यासाठी प्रार्थना, त्या प्रार्थनेचं उत्तर देणार माझ्या. ज्या गोष्टीसाठी रद्दबद्दी करत अनुभव येऊ दे देवाच्या सामर्थ्याचा. अनुभव येऊ दे परमेश्वराच्या चमत्काराचा. अनुभव येऊ दे देवाच्या अलौकिक हाताचा. प्रभूचे आज भेटीनं सगळं बदलणार आहे याची प्रचिती असा अनुभव देऊ माझ्या देवा. तुझी कृपा करून दे माझ्या राजा. तुझी दया करून दे माझ्या देवा. सर्व शक्तिमान देवा, तुझ्या गौरवी हातामध्ये सोबत असताना हो घडू दे अद्भुत गोष्टी माझ्या प्रभू. घडू दे. ज्या गोष्टीसाठी रद्दबद्दी करत आहे अशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडू दे माझ्या प्रभू. राजा दया कर. राजा कृपा कर. हालेलुया. प्रभूचा हात आमच्या डोक्यावरती आहे. जिथं आहात तिथं आपले हात उंच करा. जिथं आहात तिथं आपले हात उंच करा. आता सर्वांसाठी प्रार्थना करण्यात येईल. जर तुम्ही शरीरामध्ये व्याधी विकार घेऊन आला असेल, आर्थिक प्रश्नासाठी प्रार्थना करत असाल, पहा प्रभू आज पुष्कळ लोकांना सुटका देत आहे. पुष्कांच्या हृदयामध्ये देव काम करत आहे आणि त्यांना हार्टचा त्रास आहे आणि त्या त्रासातनं प्रभू त्यांना बरं करत आहे. पुष्कांच्या गुडघ्यांच्या समस्या आणि प्रभू त्या गुडघेदुखीच्या त्रासापासून त्यांना सुटका देत आहे. त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत. आज आर्थिक आशीर्वाद देव त्या जीवनामध्ये मोकळे करत आहे. कुटुंबामध्ये व्यसनाधीन लोक आहेत. प्रभूला त्यांची आणि त्यांना बदलाची गरज आहे. काही तरुण या ठिकाणामध्ये चुकीच्या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत. देव त्यांचं जीवन पाहत आहे.
देव त्यांचे जीवन पाहत आहे आणि प्रभूची जय सुटका त्यांना मिळावी. आज रात्री सुटका 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 आणि प्रभू ती सुटका देत आहे. ओ रवा शाखा रवा प्रभू, या तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करतो. तुझ्या लोकांवरती तुझा अनुग्रह राहू दे माझ्या देवा. रदबदली करतो माझ्या राजा. गर्भाशयाचे प्रॉब्लेम असणारे, ब्लडच्या समस्या असणारे लोक, या लोकांना तुझ्या स्वाधीन करतो प्रभूची. त्यांच्या रक्तातला दोष दूर कर माझ्या देवा. अगदी डोक्यामध्ये मुंग्या येण्याचा त्रास असणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. या क्षणाला त्या डोक्यातल्या मुंग्याचा त्रास दूर होतो. शरीरामध्ये कमजोरी आहे, थाप लागण्याचा त्रास त्यांना, अशक्तपण आहे, श्वास घेण्याचा त्रास आहे. आज रात्री या सगळ्या त्रासात त्यांना सुटका मिळू दे माझ्या राजा. काही लोकांना सोयरेसीचा त्रास आहे, काही लोकांसाठी प्रार्थना करतो प्रभू. तुझा शब्द पाठव, या शब्दाच्या द्वारे त्यांची बंधनं तोड माझ्या राजा. काही लोक बिझनेस मध्ये फेल आहे, त्यांचे आर्थिक आशीर्वाद लॉक झालेले आहेत. आज रात्री ते मी रिलीज करतो येशूच्या नावानं, मोकळे करत आहे माझ्या देवा. रोजच्या दिवसामध्ये रोज चमत्काराचा अनुभव त्यांना येऊ दे माझ्या प्रभू. तरुणांसाठी प्रार्थना करतो, आपल्या करिअरसाठी, आपल्या भविष्यासाठी ते तुझ्याकडे मागत असताना त्यांचं भविष्य, त्यांचं करिअर पूर्ण आणि तुझ्या लोकांवरती तुझा मोठा अनुग्रह पाठव. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती केली म्हणून जाईल.